तर मराठी माणसाने व्यवसाय का करावा? सगळ्यात आधी तर हे लोक जे म्हणतात ना की मराठी माणूस व्यवसाय करत नाही, तर तुम्हाला त्यांना विचारायचं की गुजरातमध्ये सगळे गुजराती व्यवसाय करतात का, नोकरी करत नाहीत का? एक तर सगळ्यात मोठी गैरसमज आहे सेटल हो. सेटल हो म्हणजे काय? आज मला विचारलं तर अंबानी पण सेटल नाही आहे. Mukesh Ambani has lost his position as the richest man in Asia. पण मग तो माइंडसेट तयार करायला लागतो का तो असतोच? माइंडसेट आय फील केसरी पाटील असतील, वीणा पाटील असतील, किर्लोस्कर आहेत, वी हॅव मल्टिपल मराठी माणसं जे व्यवसाय करत आहेत. व्यवसायामध्ये कमी आहेत आपली माणसाचं कारण आपल्याकडे बाळकडू व्यवसायाचं बाजलं जात नाही. थँक्स टू शार्क टँक लोक व्हॅल्युएशनचं गेम जास्त खेळतात, विच इज रॉंग. ग्रॅज्युएट झाल्यावर जेव्हा आपण निर्णय घेतो की नोकरी करायची की व्यवसाय, तेव्हा असे कोणते 3 गुण आवश्यक आहेत की ते माझ्यात आहेत तर मी व्यवसाय करू शकतो? सगळ्यात पहिले तर दुसरं आर्यो आणि थर्ड कर्जाची भीती वाटते का मराठी लोकांना? रेस्टॉरंट बिझनेस शेट्टी लोकांनी करावा, बाकीचे बिझनेस गुजराती बारोडांनी करावे. जर तसं असतं की व्यवसाय हा एका कम्युनिटीशी निगडीत असता तर मग एकाच घरातला भाऊ भारतातला किंवा एशियातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि त्याचा सख्खा भाऊ हा कर्जात बुडालेला नसता ना. कोणाबद्दल बोलताय? बऱ्याच वेळेस बघितलं असेल अनेक लोक मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही. हां, ते का होतं? त्याचं कारण आहे की त्यांचे पैशाच्या बाबतीतले ब्लॉकेजेस आहेत. काय असतात ब्लॉकेजेस लोकांच्या मनात? कसं असतं, बऱ्याच वेळा माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते म्हणून मी माझ्या वडिलांना वाचवू नाही शकलो. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझ्या बहिणीचं लग्न होतं ते नाही होऊ शकलं, की माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझे डिवोर्स झालेत. माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर तुम्हाला लोक रडताना दिसतील, विच इज नॉट युज्युअल अबाउट एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम. मी पैशाचे ब्लॉकेजेस तोडतो. की एक व्यक्ती होता, त्यांची मुलगी त्यांच्याशी 1 वर्ष झालं बोलत नव्हती. मी प्रोसेस करून घेतली, रात्री त्यांना काही गोष्टी सांगितल्या, लिहून जाळून टाकल्या, त्यांनी जाळून टाकला. त्यांनी मला रडत रडत फोन केला की सर माझ्या मुलीने मला फोन केला. बाकी आपली मराठी लोकांमध्ये जिद्द आहे, आपल्या लोकांमध्ये काम करण्याची तयारी आहे, मेहनत करण्याची तयारी असते. आपण वेळ आली तर हात उचलायला पण काम पुढे मागे बघत नाही, वेळ आली तर हात जोडायला पण पुढे मागे बघत नाही. सो व्यवसायासाठी लागणारे सगळे गुण आहेत आपल्याकडे. आणि महाराजांचंच वाक्य ना की राज्य छोटं का असे ना स्वराज्य असावं, तसं व्यवसाय छोटा का असे ना स्वतःचा असावं. वडापावची गाडी टाका, सुरुवात त्यातनं करा. चित्रपटांमध्ये कधीही हिरो गरीब दाखवला जातो आणि विलन श्रीमंत दाखवला जातो. तो एक माइंडसेट कुठेतरी नोईंगली और अननोईंगली आपल्यावरती संस्कार होतात की जर श्रीमंत असेल तर यू नीड टू बी बॅड. मला असं विचारायचं आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत मराठी लोकांमध्ये की ज्या त्यांनी बदलायला हव्यात? नमस्कार ओंकारजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. ग्रॅज्युएट झाल्यावर जेव्हा आपण निर्णय घेतो की नोकरी करायची की व्यवसाय, तेव्हा असे कोणते 3 गुण आवश्यक आहेत की ते माझ्यात आहेत तर मी व्यवसाय करू शकतो? ओके, सगळ्यात पहिले तर आर प्रॉब्लेम सॉल्व्हर. तुमच्यामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची तयारी आहे का सगळ्यात पहिलं. दुसरं अपॉर्च्युनिटी टेकर. कुठलाही व्यवसाय शुड बी अपॉर्च्युनिटी टेकर. अपॉर्च्युनिटी प्रत्येक वेळेस असते, मॅक्सिमम लोक अपॉर्च्युनिटी घेत नाहीत, सोडून देतात. आणि थर्ड, इट हॅज टू बी रेझिलियन्स, की मला अपयश येणार आहे याची तयारी ठेवून परत उभं राहण्याची, बाउन्स बॅक करण्याचा जो ॲटिट्यूड आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. हे 3 गुण जर एखाद्यामध्ये असतील तर माझ्या मते तर कुठलाही व्यक्ती चांगला व्यावसायिक होऊ शकतो. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा गुण मला ॲड करावा असं वाटतं, म्हणजे नेटवर्किंग. ज्याचं नेटवर्क मोठं त्याचं नेटवर्थ मोठं. सो नेटवर्किंग जर प्रॉपर असेल तर यू कॅन गो ऑन अ व्हेरी नेक्स्ट लेवल. पण जर माझ्याकडे पैसा नसेल किंवा मला घरून विरोध असेल तर अशा वेळेला मी काय करायचं? आणि बऱ्याच घरांमध्ये असतं, मराठी घरांमध्ये. माझ्या घरात होतं सेम प्रकार होता. सगळ्यात पहिले तर पैसा नसेल. मी एक साधं उदाहरण सांगतो. माझा एक स्टुडंट आहे, सुयोग वाळके नावाचा, अनाथ मुलगा आहे. लहानपणापासून काय म्हणतात त्याला, अनाथ आश्रमात वाढलेला आहे. पैसे नव्हते, ठीक आहे, घरातले सपोर्टचा फॅक्टर नव्हता पण पैसे नव्हते. माझ्याकडे आला, शिकला. त्यांनी मला सांगितलं की मी तुमचा कॉन्टेंट वापरू का? म्हटलं वापर. माझा कॉन्टेंट वापरला, छोटीशी कन्सल्टिंग चालू केली. गेल्या आठवड्यात त्यांनी मला सांगितलं सर मी महिन्याला तर 1.5 लाख रुपये कमवते. किती दिवसामध्ये? 1 वर्षामध्ये. अरे वा. म्हणजे पैसा फॅक्टर नाही आहे. मी स्वतः माझं सांगतो, मी 7,800 रुपयावरनं माझा व्यवसाय चालू केला. 7,800 रुपयावरनं एक्झॅक्ट माझ्याकडे तेवढे पैसे होते. आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर महिन्याचा वर्षाचा 30-33 करोडच्या आसपास आहे. माझ्याकडे पण सपोर्ट नव्हता.
आणि माझ्याकडे पैसे नव्हते, पण घरातल्यांचा सपोर्ट जो आहे, बऱ्याच वेळा काय होतं, मुलं आई वडिलांचं कारण सिम्पल असतं की बाबा तू व्यवसाय करू नको, कारण दे डोंट वॉन्ट यू टू फेल. बाकी काय कारण नसतं आई वडिलांचं, मुलांच्या बाबतीत असेल किंवा अगदी नवऱ्याचं बायकोच्या बाबतीत असेल, किंवा तुम्हाला सेक्युअर्ड लाईफ आहे तर कशाला तुला हे सगळं करायचं, हा फॅक्टर असतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रूव्ह करत नाही तोपर्यंत शक्यतो जर माहिती आहे की विरोध होणार आहे तर मग नका बोलू. आपण काय, मुलं काय करतात, खतरो के खिलाडी बनतात की नाही असं कसं तुम्ही मला सांगता व्यवसाय नाही करायचा, तुम्ही नाही सांगता व्यवसाय करून दाखवणार. मग कधीही जर दोन बाजू तुम्ही पुश करायला लागला तर एकाच जागी राहणार आहेत. यू हॅव टू वर्क टुगेदर. तुम्ही नाही ॲक्सेप्ट करत आहेत ना, त्यांना 1 वर्ष मागा, 6 महिने मागा की आय वॉन्ट सम टाईम टू प्रूव्ह. कम्युनिकेट करणं हा जो रिक्वायरमेंट आहे ते कम्युनिकेशन होत नाही मुलांमध्ये आणि आईवडिलांमुळे मध्ये, आणि मग तिथे आईवडील रिटॅलिएट करतात, आईवडील रिटॅलिएट करतात, मुलं करतात, आणि मग ते भलतीकडे निघून जातं. सो पैसे नसतील तर आज असं जर कोण बोलत असेल की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून व्यवसाय नाही करत आहे, तर तो मूर्ख बनवतोय. त्या माणसाला स्वतःला व्यवसाय नाही करायचा आहे. कारण पैसे नसताना पण व्यवसाय उभे होतात. AIच्या जमान्यात आहोत आपण आज. असं काहीच, तुम्ही एक छोटंसं स्किल कुठलं डेव्हलप केलं, डिजिटल मार्केटिंग स्किल असेल, फोटोग्राफी स्किल्स असतील, व्हिडिओग्राफी स्किल्स असतील, अगदी साध्यातली गावातली मुलं घरात बसून करोडो रुपये कमवत आहेत, लाखो रुपये कमवत आहेत. ही अशी अनेक उदाहरणं आहेत. किंवा अगदी माझ्याकडे एक महिला होत्या, आहेत म्हणजे रुपाली घाडगे नावाच्या, धनगर समाजातले आहेत. त्यांनी मला सांगितलं मला व्यवसाय करायचा आहे, पण मला ते एक्सपोर्टसाठी माझ्याकडे तेवढं भांडवल नाही, म्हटलं लोकलमध्ये चालू करा. म्हटलं काय विकाल? त्यांनी विचार करत काय करू. मी म्हटलं तुम्ही धनगर समाजातले आहात, तुमच्या समाजाची सगळ्यात मोठी USP आहे. तिला काय? म्हटलं घोंगडी. म्हटलं घोंगडी सेल्स चालू करा. त्यांनी घोंगडीला डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म्स आणले, डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवरती घेऊन आला, घोंगडी सेल करायला लागल्या. आज ऑन ॲन ॲव्हरेज 40-50 हजार रुपये महिन्याला चालू झालेत कमवायला. एक व्यक्ती आहे, त्यांनी मला सांगितलं मला गोदडी सेल करायची. त्यांना म्हटलं त्याला ब्रँडिंग प्रॉपर करा, आजीची गोदडी या नावाने ब्रँडिंग प्रॉपर करून त्याची स्टोरी क्रिएट करा, सेल करा. कमलताई परदेसी नावाच्या एक महिला होत्या दौंडमध्ये राहणाऱ्या, त्यांचा मसाल्याचा छोटासा हे होतं, कांडप होतं. तर त्यांनी आमचं बोलणं चालू होतं काय करता येईल. म्हटलं ताई तुम्ही अशिक्षित आहात. ती बाई आय थिंक 5वी नापास होती, आणि त्या बाईने त्या एका गावामधले 150 महिलांना रोजगार दिला होता. आणि ही स्टोरी मला स्ट्रॉंग वाटली. मी त्यांना म्हटलं तुमची स्टोरी सेल करा, मसाले विकू नका, सेल युअर स्टोरी. त्यांनी काय केलं, त्यांच्या पॅकेजिंगवरती मागे त्यांचा एक छोटासा फोटो पदर घेतलेला, आणि त्याच्यावरती त्यांची स्टोरी त्यांनी लिहिली. आज त्यांचा आज नाही आहेत, हयात नाही आहेत, पण त्यांचा ब्रँड US, युरोप, सिंगापूर अशा कंट्रीजमध्ये सेल होतं. का? कारण त्यांनी स्टोरी सेल केली. आपल्याकडे व्यवसाय चालू करत असताना लोक विचार करतात काय, किंवा हा कपडा विकतोय, याच्याकडे BMW आहे, मग मी पण कपडाच विकेन आणि माझी मर्सिडीज घेईन. लोक वेगळा पर्स्पेक्टिव्ह बघत नाही व्यवसायाकडे, किंवा एखादी गोष्ट सेलिंग करण्याची जी स्टोरी टेलिंग लागते ती वेगळ्या पद्धतीने बघितली जात नाही किंवा केली जात नाही. जर तुम्ही मला तू इफ यू टेल मी टू सेल द कप विकायला नॉर्मल पद्धतीने पण विकला जाऊ शकतो, आणि वेगळी त्याची स्टोरी क्रिएट करून पण विकला जाऊ शकतो. सो व्हॉट स्टोरी यू क्रिएट इज इम्पॉर्टंट व्हाईल युअर सेलिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्स आणि मार्केटिंगचे स्किल्स डेव्हलप करणं. आज व्यवसायामध्ये फक्त सेल्स डिपार्टमेंट हा एकमेव डिपार्टमेंट आहे जो तुमचं बॅलन्स शीट क्रेडिटमध्ये आणतो, बाकी सगळे डिपार्टमेंट डेबिटमध्ये घेऊन जातात. सो यू नीड टू वर्क ऑन दॅट. पण आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली सेल्सला टॅबू मानला जातो. म्हणजे असं आपण मस्करीत वाढतो मार्केटिंग करतोय, पण शिवी दिल्यासारखं बोलतो तो मार्केटिंग करतोय, विच इज बॅड. जो आजच्या तारखेला हायेस्ट पेईंग जॉब जगातला कुठला असतो तो सेल्सचा आहे. ज्याला सेल्स करता येतो तो कधी उपाशी राहू शकत नाही, पण लोक सेल्स करायला लाजतात, सेल्स करायला घाबरतात. सो दॅट नीड्स टू बी वर्कड ऑन. सेलिंग स्किल्स ज्यांनी आत्मसात केले तो कधीच उपाशी नाही राहू शकत. यू कॅन सेल एनिथिंग. मला जर हा कप विकता आला तर मी माईक पण विकू शकतो, माईक विकता आला तर मी उद्या गाडी पण विकू शकतो, उद्या फरारी पण विकू शकतो. आय जस्ट नीड टू अंडरस्टँड व्हॉट आय नीड टू सेल अँड टू हुम. मग ते कसं समजायचं की मला हे माझ्यात स्किल आहे, मग ते सॉफ्ट स्किल असेल किंवा कुठलंही असेल, की मी म्हणजे एखादा फ्रेशर आहे किंवा एखादी स्त्री आहे जिचं आता मुलं वगैरे मोठी झाली आहे, तर मी काय विकू शकते हे मला कसं कळणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना हे कन्फ्युजन असेल ना की मी कुठला बिझनेस करावा, थोडंसं इंटरनल जाऊन मला काय आवडतं, माझा इंटरेस्ट कशात आहे त्याच्यावरती फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. की मला बाबा गाण्याची आवड असेल तर मी गाण्याचे कोचिंग क्लासेस घेईन, त्यातनं रेव्हेन्यू जनरेट करेन. आणि काही लोक म्हणतात की अरे नाही तिकडे मार्केटिंग तिथे कसं करणार, ऑनलाईन कसं करणार, की तिकडे कॉम्पिटिशन खूप आहे त्याच्यामुळे लोक पडत नाहीत. माझा एक मित्र आहे, तो बासरी वाजवायला शिकवतो
ऑनलाईन ना बासरी वगैरे शिकवतो आणि महिन्याचा रेव्हेन्यू त्याचा आत्ता 1.5 ते 2.25 करोड रुपयाचा आहे. काय हो. सो असं कुठलंच हे नाही आहे की जे करता येऊ शकत नाही. तुमचे स्किल्स असतील त्या स्किल्सला कोचिंगमध्ये घेऊन या, त्या स्किल्सला कन्सल्टिंगमध्ये घेऊन या. लोक जेव्हा तुमच्याकडे रेव्हेन्यूज नसतील ना त्यावेळेस तुम्ही सर्व्हिस बेस्ड बिझनेस करा, कारण सर्व्हिसमध्ये रेव्हेन्यूज पहिले येतात, पैसे पहिले येतात आणि मग तुम्ही सर्व्हिस देता. सो जर रेव्हेन्यू पैसे नसतील इन्व्हेस्ट करायला तर स्टार्ट विथ युअर स्किल्स. तुमची आवड कशात आहे किंवा प्रोडक्टमध्ये जरी करायचं असेल तरी मला आवड कशामध्ये आहे. अल्टिमेटली ना 5 ते 4 प्रकारचे पी असतात. सगळ्यात पहिलं तुमचं प्रोडक्ट, कुठल्या प्रोडक्टवरती काम करा, ते प्रोडक्ट कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर ते प्रोडक्ट तुमच्या पॅशनशी रिलेटेड आहे का. त्यानंतर येतं की कुठल्या माझ्या कस्टमरचा पेन पॉईंट मी त्यातनं जस्टिफाय करतोय. हे प्रॉपर सगळं झालं तर तुमचा 5वा पी म्हणजे तुमचा प्रोडक्ट इझिली जस्टिफाय होतो. प्रॉफिट विल कम. येट अनदर पी. So one, if you start solving problems of people, you are going to generate revenues. प्रॉब्लेम कुठे ना, लोक, मला असं वाटतं की मोठा व्यवसाय तो गॅपमध्ये असतो. लोक इथे समजा एखादा प्रॉब्लेम आहे, इथे प्रॉब्लेम आहे, खरा पैसा या गॅपमध्ये असतो, पण लोक या दोन्ही साईडला काम करतात, या मधल्या गॅपवरती काम नाही करत. फॉर एक्झाम्पल उबर सगळ्यात मोठं उदाहरण. गाड्या आधी नव्हत्या का, रेंटवर गाड्या जात होत्या. उबरने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, पेन पॉईंट अंडरस्टँड केला की गाड्या आहेत पण एका स्टँडर्डाइज्ड स्ट्रक्चरमध्ये लोकांना मिळत नाही आहेत किंवा एका क्लिकवरती लोकांना मिळत नाही. दे सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. त्यातनं तुम्हाला मिळालं बोट, जो माईक्स आणि याचा जो ब्रँड आहे, बोट जेव्हा आलं मार्केटमध्ये त्यावेळेस इतर ब्रँड्स नव्हते का, सोनी होतं, सेनायझर होतं, श्युअर होतं. बोटनी काय केलं, मधली जी फळी होती डिस्ट्रीब्युटरची ती पूर्ण स्क्वेअर ऑफ केली, ती बाजूला काढली, कॉस्ट कमी केली, प्रोडक्टचं काय म्हणतात क्वालिटी तीच मेंटेन केली. सो तिकडे त्यांनी तो पेन पॉईंट आयडेंटिफाय केला. सो मी बाकीचं मी माझं सांगतो. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो, एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये आलो, त्यावेळेस मला लक्षात आलं की मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फार्मर्स आहेत ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. सो ही बाजू झाली. दुसरे लोक आहेत जे एक्सपोर्टर्स आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचं प्रोडक्ट नाही पण ते त्यांच्या प्रोडक्टवरती डिपेंडंट आहेत. हे जी लोक होती, जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, त्यांना माहिती आहे की माझ्याकडनं प्रोडक्ट 10 रुपयाला घेऊन जातोय, बाहेर 15 रुपये 20 रुपयाला विकतोय, तर मी डायरेक्ट विकू शकत नाही. का, तर मला नो-हाऊ नाही. मी तो गॅप आयडेंटिफाय केला, त्यांच्याकडे अप्रोच झालो, त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः का नाही एक्सपोर्ट करतो, तेव्हा मला नो-हाऊ नाही आहे. म्हटलं नो-हाऊ मी देतो, मी तुम्हाला पहिले तुमचे डॉक्युमेंट्स काढून देतो. तर तिथे डॉक्युमेंट्स काढायला खर्च येतो खूप. तर मी जेव्हा डॉक्युमेंट्स काढत होतो तेव्हा मार्केटमध्ये लोक 40-40, 50-50 हजार रुपये घेत होते डॉक्युमेंट्स काढून द्यायला, जेव्हा की ॲक्च्युअल चार्जेस गव्हर्नमेंटचे बघायला तर 8 ते 9 हजार रुपये होते एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्टचे डॉक्युमेंट्स. मी आजही सांगतो, इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स फक्त 500 रुपयाला बनतं, जे लोकांना माहितीच नाही. लोक अजूनही मार्केटमध्ये 15-15 हजार रुपये चार्ज करत आहेत. सो मी तो गॅप आयडेंटिफाय केला. मी त्यांना सांगितलं तुमचे डॉक्युमेंट्स काढून देतो. डॉक्युमेंट्स काढून दिले, त्याच्यावरती माझा रेव्हेन्यू आला. त्यातनं मग नंतर सांगितलं तुमच्या प्रोडक्टसाठी मी बायर शोधायला चालू करतो. ते बोलले बायर पण आम्ही तुला अपफ्रंट पैसे देणार नाही, कारण मी नवीन होतो मार्केटमध्ये. म्हटलं नका देऊ, मला तुमच्याकडे बायरची परचेस ऑर्डर आल्यानंतर पैसे द्या. पीपल आर हॅपी टू डू दॅट. आय स्टार्टेड द बिझनेस इन दॅट वे. सो तुम्ही ती आयडेंटिफाय, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये गॅप्स असतात. आता सिम्पल, आपण ठाण्यामध्ये राहतोय, बरोबर आहे. ठाण्यामध्ये आधी मिठाईची दुकानं नव्हती का, मग प्रशांत ब्रँड का झाला. प्रशांतने गॅप आयडेंटिफाय केली, हायजीनचा प्रॉब्लेम आहे, टेस्टमध्ये व्हरायटी नाही आहे, आणि नवीन काय म्हणतात क्लेनलीनेस हा मेजर त्यांनी एक आयडेंटिफाय केला. हायजीन, कस्टमर सर्व्हिस. आधीची जी दुकानं होती तिकडे कस्टमर सर्व्हिस वॉज अ मेजर प्रॉब्लेम. मोठे ब्रँड्स होते ऑलरेडी, त्यांनी ते आयडेंटिफाय केलं. ही गॉट इन टू द मार्केट. ही इज अ बिगर ब्रँड नाव देन एनी अदर ब्रँड. दिस इज नॉट स्पॉन्सर्ड बाय प्रशांत. ऑब्व्हियसली आय एम जस्ट सेइंग. ऑब्व्हियसली नॉट. मी आता ठाण्यात राहतो म्हणून ते उदाहरण पटकन आलं. सो असे अनेक उदाहरण आहेत, आणि प्रत्येक मोठा बिझनेस तिकडेच मोठा बनला आहे की जिथे गॅप्स आहेत. अशा कुठले टॉप 3 मॅन्युफॅक्चर्ड गोष्टी आहेत की ज्याचा एक्सपोर्टमध्ये जास्त चांगला स्कोप आहे? आत्ताच्या घडीला विचाराल तर टॉईज, खेळणी. अच्छा. इंडिया हॅज फोकस्ड की 2030 चायनाचा इम्पोर्ट बंद करायचा आहे. इंडियाने स्पेशली टॉय असोसिएशन ऑफ इंडिया फॉर्म केलं आहे, तर त्याच्यावरती फोकस मेजर आहे. सेकंडली ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत, पण ॲग्रो प्रोडक्टमध्ये पण लोकांचं थोडंसं गल्लत होते की लोक ऑर्गॅनिकच करू असं म्हणतात, पण तसं काही नाही आहे. प्रत्येक प्रोडक्टसाठी मार्केट वेगळं आहे. म्हणजे कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. हां, सडलेला कांदा का होतो एक्सपोर्ट? आता शेण एक्सपोर्ट होतं. काय शेण?
दुबईमध्ये मेजरली आपल्याकडनं UAE शेण इम्पोर्ट करतायत, कारण दे वॉन्ट टू क्रिएट अ लँड की जिथे ते स्वतःचं कल्टिवेशन करू शकतात. दुबईने ऑलरेडी ते चालू केलं आहे. अच्छा. हो, दुबईमध्ये आता त्यांनी सिमला मिरची उगवायला चालू केली दुबईच्या रेगिस्तानमध्ये. सो तिथे शेण इम्पोर्ट करतात, लँड क्रिएट करतात ते लोक. सो असं कुठलंच प्रोडक्ट नाही जे एक्सपोर्ट नाही होऊ शकत. असं काही आहेत का विचित्र उदाहरणं की इथे नको असलेलं आपण बाहेर पाठवू शकतो? भरपूर आहेत. म्हणजे मी सांगितले सडलेला कांदा आहे, गांडूळ आहे. सडलेल्या कांद्याचं काय करणार? सडलेला कांदा वापरला जातो तिकडे, खतासाठी वापरतो. अंडर डेव्हलप कंट्रीजमध्ये मेजरली वापरतो, जिथे गरिबी आहे त्या देशांमध्ये एक्सपोर्ट केला जातो. नंतर गांडूळ एक्सपोर्ट होतात, अगेन फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज. युनिक प्रोडक्ट सांगायचं झालं तर हे काय म्हणतात त्याला, एक प्रोडक्ट आहे त्याचं नाव पेट्रॉक, दगड. पेट्रॉकचं उदाहरण मी बऱ्याच वेळा दिलेलं आहे, पण परत सांगतो. पेट्रॉक नावाचं एक प्रोडक्ट आहे. काय आहे, सिम्पल कन्सेप्ट. एक दगड आहे, त्या दगडाला छोटे 2 डोळे लावलेले आहेत, बॉक्स आहे, त्या बॉक्सवर तो दगड बसवलेला आहे, ठेवलेला आहे. आणि मार्केट करणारी कंपनी असं मार्केट करते की तुमच्याकडे समजा पेट नसेल, तुमच्याकडे मुलं बाळं नसतील, तर हा पेट तुम्ही पाळा, दगड पाळा. ओके. गुगलवरती जाऊन चेक करू शकता. ही कंपनी 550 करोडची आहे. सो दे आर नॉट सेलिंग द प्रोडक्ट, दे आर सेलिंग द स्टोरी. दे आर सेलिंग ती भावना की तुमच्याकडे आपण देवाला काय दगडात देव पाहतो आपण, त्यांनी पेट बघितला. अँड दे आर डुईंग व्हेरी गुड बिझनेस इन टू दॅट. युनिक प्रोडक्टमध्ये 40 स्टूल्स, 40वर बसायला, आपल्या कमोडवरती बसायला जे स्टूल्स लागतात, ती कंपनी 6,500 करोड कमवते. आणि कुठल्या देशांमध्ये होतो एक्सपोर्ट? हा वर्ल्ड वाईड होतोय. एक्सपोर्ट पण होतोय, इम्पोर्ट पण होतोय. लबूबू सारखं युनिक प्रोडक्ट काय असू शकतं? म्हणजे ज्याला काय अर्थच नाहीये तरी लोक घेत आहेत. पीपल आर बाईंग. 25-25, 3-3 लाखाला विकत घेत आहेत. सो देर इज नो प्रोडक्ट दॅट कॅनॉट बी एक्सपोर्टेड. एनी प्रोडक्ट कॅन बी एक्सपोर्ट. ओनली थिंग इज यू नीड टू रीच द राईट मार्केट. म्हणजे आत्ता आपण जे बसलो आहे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ऑलमोस्ट 80 to 90% गोष्टी एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट झालेल्या आहेत. अँड आय कॅन नेम इट. माईक हा शुअरचा माईक आहे, हा इम्पोर्ट केलेला आहे. माझ्या हातातलं घड्याळ इम्पोर्ट केलेलं आहे. ॲक्सेसरीज इम्पोर्ट केलेल्या आहेत की एक्सपोर्ट झालेले आहेत. हे झाड एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केलेलं की होतं. यू नेम द प्रोडक्ट अँड दॅट इज एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. इट्स अ वास्ट मार्केट ऑल टुगेदर. आणि युनिक प्रोडक्ट तर खूप आहेत. म्हणजे आपल्याकडे वारली पेंटिंग मोठ्या प्रमाणात केलं जातं ठाणे जिल्ह्यामध्ये. वारली पेंटिंग जे इथे 120-130 रुपयाला मिळतं, तुम्ही दुबईला गेलात, दुबईच्या एम्पोरियममध्ये तुम्हाला 5,500-6 हजाराला मिळतं. ते करणारी हीच लोक आहेत. ह्यांच्याकडूनच ते पेंटिंग तिकडे जाते, फक्त फ्रेम ॲड केली जाते, इट इज सोल्ड ॲट अ हायर कॉस्ट. बरोबर आहे. मी आता सिडनीला एका अँटिक शॉपमध्ये गेले, तर आमच्याकडे एक जुनी अशी एक घंटा आहे जी अशी वाजवायची असते. तर तिथे ती ऑलमोस्ट काहीतरी 80-85 ऑस्ट्रेलियन डॉलरला होती, जी तेव्हा आम्ही घेतली असेल काहीतरी 200-400 रुपयाला. म्हणजे अँटिक म्हणून पण विकलं जातं. अगदी आपले बांबूचे ब्रश आत्ता तुम्ही इंडिया मार्टवरती जाऊन चेक केलं तर तुम्हाला 9 रुपयाला एक ब्रश मिळतो. त्यांनी तो पोस्ट केला, म्हणजे नेगोशिएट केलं तर तो 6-7 रुपयाला देईल. ॲमेझॉन नेदरलँडवरती जाऊन आत्ता इमिजिएटली जरी चेक केलं तुम्हाला तर 10चा पॅक तुम्हाला 90 युरोला मिळतो. 90 युरो म्हणजे युरोचा रेट माहिती 100 रुपयाच्या आसपास असेल, म्हणजे 90 रुपयाला एक. इथे 6 रुपयाचं प्रोडक्ट तिकडे 90 रुपयाला मिळतं. महिलांचे दुपट्टे असतील ते चांगल्या प्रमाणात एक्सपोर्ट होतात. लहान मुलांचे कपडे आणि मार्जिन्स खूप हेवी आहेत. म्हणजे अगदी ब्लेझर्स, आपल्याकडे लोकांना वाटतं की इम्पोर्टेड कपडे, मेजरली युरोपियन कंट्रीजमध्ये जे जीन्स आणि जे ब्लेझर्स वापरले जातात हे बांगलादेश आणि भारतातून एक्सपोर्ट केले जातात. आपल्याकडे जो ब्लेझर 700-800 रुपयाला बनवला जातो तो तिथे तुम्हाला इंडियन करन्सीमध्ये 7,000 ते 8,000 रुपयाला मिळतो. सो लिमिटच नाही आहे त्याला काही. बांबूचे मग्ज हल्ली आलेत. आपल्याकडे 100-125 रुपयाला मिळतात, तिकडे 2700-2800 रुपयाला विकले जातात. आणि हे चेक करायला लोकांना त्या देशात जायची गरज नाही. ॲमेझॉन त्या कंट्रीतलं शोधून लोकांना दिसेल समोर. म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत. पण मग परत तेच येतं ना की आपली लोक व्यवसाय करू शकत नाही, हा माइंडसेट. मराठी माणूस हा व्यवसाय करत नाही किंवा केला तर मागे पडतो अशी एक समजूत आहे. आणि तुम्ही मराठी माणसाला व्यवसाय करायला शिकवता, तर मराठी माणसाने व्यवसाय का करावा?
सगळ्यात आधी तर हे लोक जे म्हणतात ना की मराठी माणूस व्यवसाय करत नाही, तर मला त्यांना विचारायचं की गुजरातमध्ये सगळे गुजराती व्यवसायच करतात का, नोकरी करत नाहीत का? सो हा मला वाटतं की हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. म्हणजे इथे तुम्ही मराठी आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, मी व्यवसाय करतो, मी पण मराठीच आहे. सो दिस इज अ रॉंग थिंग की मराठी माणूस व्यवसाय करत नाही. मग आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. केसरी पाटील असतील, वीणा पाटील असतील किंवा किर्लोस्कर आहेत. वी हॅव मल्टिपल मराठी माणसं जे व्यवसाय करत आहेत. मराठी माणसांनी व्यवसाय करायला पाहिजे का, तर 100% करायला पाहिजे. कारण आपण मुंबई हब म्हटलं जातं सगळ्याचं. व्यवसायामध्ये कमी आहेत आपली माणसाचं कारण आपल्याकडे बाळकडू व्यवसायाचं पाजलं जात नाही. म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये अनफॉर्च्युनेटली वी आर बीन ट्रेन्ड टू बी स्लेव्स, इंग्रजांची देण आहे ती. आणि हे जर कम्पेअर केलं टू चायना, तर चायनामध्ये लोक ऑन्ट्रप्रेनर बनतात कारण त्यांच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये दे आर बीन ट्रेन टू बी ऑन्ट्रप्रेनर्स. सो आपल्याकडे आणि परत लहानपणापासून घरातनं सांगितलं जातं ना की व्यवसाय करू नको, नोकरी कर. तू पहिले नोकरी कर, सेटल हो आणि मग व्यवसाय कर. हे जर कोणी कुठल्या मुलाने सांगितलं घरी जाऊन तर त्याला पहिलं ते उत्तर येतं. व्यवसाय करण्यासाठी काय करायला हवं, तर मला असं वाटतं लहानपणापासून मुलांवरती व्यवसायाचे संस्कार होणं गरजेचं आहे. जो माइंडसेट आपण म्हणतो, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे माइंडसेटला खूप दुर्लक्षित केलं जातं आणि स्किल्सवरती जास्त भर दिला जातो. सो इन इंडियन सिस्टीम, फक्त मराठीच नाही पण इंडियन सिस्टीममध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, स्किल्सचे प्रोग्राम हे जास्त होतं, पण बिझनेस किंवा ऑन्ट्रप्रेनर माइंडसेट प्रोग्राम्स खूप जास्त होत नाही. त्याच्यावरती आय थिंक भर देणं गरजेचं आहे. आणि व्यवसाय करणं म्हणजे फक्त पैसा कमवणं हा हीच एक माइंडसेट आहे, विच आय फील इज रॉंग. व्यवसाय करणं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की मला जे समजतं की व्यवसाय, त्याप्रमाणे इट इज टू सर्व. तुम्ही कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि त्यातनं येणारा पैसा दॅट इज अ बाय प्रोडक्ट. सो सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज बिझनेस. दिस इज व्हॉट आय फील. पण तो तुम्ही म्हणालात माइंडसेट, तर तो माइंडसेट कसा असला पाहिजे? आयडियली माइंडसेट कसा असला पाहिजे, तर माइंडसेट हा असला पाहिजे की मी समोरच्याचं लाईफमध्ये चेंज कसा आणू शकेन. इट शुड ऑलवेज बी अबाउट व्हॉट इज इन इट फॉर हिम ऑर हर. म्हणजे माझ्या कस्टमरसाठी मी जे प्रोडक्ट देतोय किंवा मी जी सर्व्हिस देते त्याच्यामध्ये काय आहे की त्यातनं त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंज आणला जाईल. पण मॅक्सिमम लोक जे व्यवसाय चालू करतात ते मला किती मिळेल हा पॉईंट ऑफ व्ह्यूनी व्यवसाय चालू करतात, विच इज रॉंग. ज्यावेळेस इट इज बिझनेस इज अबाउट यू. जेव्हा बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही एकटे जिंकता तेव्हा बिझनेस कधीच जिंकत नाही. सो इट हॅज टू बी अबाउट इट शुड ऑलवेज बी विन विन विन. म्हणजे अ पर्सन ओनर शुड विन, बिझनेस ओनर, द कस्टमर शुड विन आणि काय म्हणतात द स्टाफ शुड विन, द कंपनीज मेंबर शुड विन. ज्यावेळेस ते विन 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 होतं त्यावेळेस द बिझनेस मोठे होतात. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बिझनेस आपण मोठे झालेले बघितलेत त्या प्रत्येक बिझनेसमध्ये कस्टमर जिंकलेला आहे, ओनर जिंकलेला आहे आणि टीम मेंबर पण जिंकलेले आहेत. सो तो एक माइंडसेट की तो एक हे क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि बिझनेस माइंडसेटमध्ये मेजरली जर बघायला पाहिजे आजकाल काय झालं आहे, थँक्स टू शार्क टँक लोक व्हॅल्युएशनचा गेम जास्त खेळत आहेत, विच इज रॉंग. व्हॅल्युएशन म्हणजे अल्टिमेटली तुम्ही कर्ज घेताय आणि त्याचं सेलिब्रेशन होत आहे. सो कर्ज घेण्यावरती सेलिब्रेशन होत असेल तर याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही मला वाटतं. बिझनेस शुड बी अबाउट व्हॅल्यू क्रिएशन. आपल्याकडे व्हॅल्युएशनचा गेम न करता व्हॅल्यू क्रिएशनच्या गेमवरती जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. तरच तो बिझनेस मोठा होईल. नाही तर काय मला 100 करोडचं व्हॅल्युएशन आलं किंवा 200 करोडचं व्हॅल्युएशन आलं, मला त्याचं फंडिंग मिळालं, ॲट द एंड ते आहे कर्जच. तो बिझनेस ओनर इज सेलिंग हिमसेल्फ. पण माझ्या माहिती असे अनेक बिझनेस ओनर्स आहेत की ज्यांच्याबद्दल कुठे बोललं जात नाही, कोणाला माहिती नाही आहे, पण त्यांचे हजार करोडचे टर्नओव्हर आहेत. सो दॅट शुड बी सेलिब्रेटेड. छोटे MSMEs आज भारतामध्ये एवढे छोटे MSMEs आहेत, कॅज्युअली लोक महिन्याचे 1.5 करोड, 2 करोड, 3 करोड रुपये कमवत आहेत आणि इट इज नो वन इज टॉकिंग अबाउट इट. बट आपल्याकडे न्यूज काय येतं, या कंपनीला एवढं व्हॅल्युएशन आलं, त्या कंपनीला तेवढं व्हॅल्युएशन आलं. आय थिंक दॅट नीड्स टू बी ब्रोकन समवेअर. पण मग तो माइंडसेट तयार करायला लागतो का तो असतोच? नाही, माइंडसेट आय फील इट इज कॉम्बिनेशन. कुठेतरी ते ज्याला चालू करायचं त्याचा इनबिल्ड असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की माझ्या बाबतीत सांगतो मी, माझ्या घरात माझ्या 7 पिढ्यांमध्ये कोणी व्यवसाय नाही केलेला आहे. माझे आजोबा सुतारकाम करायचे, माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंगमध्ये कामगार म्हणून काम करायचे. त्यामुळे व्यवसाय करण्याची मानसिकता आणि सपोर्ट हे दोन्ही माझ्याकडे नव्हतं. पण मला फॉर्च्युनेटली मित्र असे मिळाले की माझं सर्कल असं मिळालं की जे लोक व्यवसायामध्ये होते. त्यामुळे ते बघून त्यांच्याकडे एक लाईफस्टाईल बघणं होतं लहानपणापासून किंवा त्यांचे बोलणी असतात, ते सगळं ऐकून एक छोटा हळूहळू तो माइंडसेट क्रिएट होतो. पण अगेन माझ्याचबरोबर इतर पण माझे मित्र होते की ज्यांच्याबरोबर सेम आमचं सर्कल सेम होतं. ते लोक नोकरी करतात आज, मी व्यवसाय करतोय. माझ्या आतमध्ये होतं की मला आठवतं मी जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा गेलो
त्यावेळेस जेव्हा कॉलेजमध्ये इंट्रोडक्शन होतं त्यावेळेस मला पहिल्यांदा विचारलं होतं तुला काय करायचं आहे. तो सगळे मुलं डॉक्टर इंजिनियर जे स्टँडर्ड हे असतं ते मला म्हटलं मला ऑन्टरप्रिनर व्हायचं. आणि त्यावेळेस सगळे हसले होते. आणि त्यावेळेस म्हटलं ह्याच्यात हसण्यासारखं काय, ऑन्टरप्रिनर बनण्यामध्ये हसण्यासारखं काय. बट तो एक टॅबू मानला जातो आपल्याकडे आजही की व्यवसाय एखाद्याला जर करायचा असेल तर लोक एक्सेप्ट करत नाहीत. किंवा घरातल्यांना जरी सांगितलं तर घरातले म्हणतात की बाबा उंदराच्या मुलाने लोखंडाचे खेळ करू नये, गप्प नोकरी कर, तू आता सेटल हो. एक तर सगळ्यात मोठी ही गैरसमज आहे, सेटल हो. सेटल हो म्हणजे काय. आज मला विचारलं तर अंबानी पण सेटल नाही आहेत. पण आपल्याकडे आपल्या मराठी कुटुंबाने म्हणजे सांगितलं होतं की तू पहिले सेटल हो. सेटल हो म्हणजे काय, नोकरी कर, लग्न कर, मग मुलं होतील, मग तू सेटल झालास. पण त्याच्यानंतर पण सेटलमेंट कधीच होत नाही. लग्न झाल्यानंतर मग असं असतं तर मुलं होऊ दे, मुलं झाल्यानंतर असं असतं की बाबा आता मुलांचं 10वी होऊ दे, 10वी झाल्यानंतर मग आता 12वी होऊ दे, मग आता ठीक आहे आता लग्न होईल त्यांचं, मग लग्न होऊन जाऊ दे. असं करत करत अनेक पिढ्यानपिढ्या संपलेल्या आहेत की त्यांनी ती सुरुवातच नाही केली. बेसिकली काय ना, एक लोकांनी कळणं गरजेचं लोकांना की फिनान्शियल लॉसेस रिकवर करता येतात, पण नोशनल लॉस कधीच रिकवर नाही करता. ज्या दिवशी हा विश्वास स्वतःवरचा उडतो ना की मला व्यवसाय नाही करता येणार, तो लॉस कधीच भरून न काढता येत. तर त्यामुळे दे शुड गिव्ह इट अ ट्राय. मनात आहे का, तर मला विचाराल तर आपल्या जनतेच्या 90% लोकांमध्ये मनात आहे की मला व्यवसाय करायचा आहे, पण सुरू करत नाहीत. सो यू नीड टू स्टार्ट. आणि प्रत्येक चालू केलेला व्यवसाय सक्सेसफुलच होईल असं काही नाही आहे. प्रत्येक सक्सेसफुल, अगदी अंबानी असतील, अदानी असतील, टाटा असतील, आपल्याला दिसतं त्यांचे सक्सेसफुल व्हेंचर्स दिसतात, पण अनसक्सेसफुल व्हेंचर्स त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्यांचे. सो पीपल नीड टू थिंक की बाबा मला व्यवसाय करायचा, तर अपयश यश हा भाग आहे. म्हणजे असं होतं की नोकरी केली तर ती नोकरी आयुष्यभर टिकणार आहे, नोकरीमधून पण काढलं जातं ना. सो अल्टिमेटली तो रिस्क फॅक्टर आहे. आणि दुसरा एक फॅक्टर आहे तो म्हणजे चित्रपटांमधला एक मेजर हे आहे, ते म्हणजे चित्रपटांमध्ये कधीही हिरो गरीब दाखवला जातो आणि विलन श्रीमंत दाखवला जातो. तो एक माइंडसेट कुठेतरी नोईंगली और अननोईंगली आपल्यावरती संस्कार होतात की जर श्रीमंत असेल तर यू नीड टू बी बॅड, आणि मग बॅड किंवा तो व्यवसाय करणार असला पाहिजे. ते कुठेतरी एक बिंबवलं जातं आहे अननोईंगली, नोईंगली, वॉट एव्हर इट इज, पण ते होतं आहे. दॅट नीड्स टू बी चेंज्ड. सो तो पर्स्पेक्टिव्ह जो सेट केला गेला आहे व्यवसायाच्या बाबतीतला, किंवा अगदी आपल्याकडे मराठी माणसं पण बोलतात ना की गुजराती मराठी व्यवसाय करावा, आपलं मराठी माणसाचं काम नाही. तर मला त्यांना विचार असं वाटतं की जर असं असतं की व्यवसाय एखाद्या कम्युनिटीचा असावा, किंवा रेस्टॉरंट बिझनेस शेट्टी लोकांनी करावा, बाकीचे बिझनेस गुजराती मारवाडीने करावे. जर तसं असतं की व्यवसाय हा एका कम्युनिटीशी निगडीत असता, तर मग एकाच घरातला भाऊ भारतातला किंवा एशियातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि त्याचा सख्खा भाऊ हा कर्जात बुडालेला नसता ना. कोणाबद्दल बोलताय? लोकांना माहिती, लोक सांगतील कमेंट बॉक्समध्ये कोणी कोणाबद्दल बोलतं. सो दॅट मीन्स इट इज नॉट अबाउट द कम्युनिटी. एकाच आईच्या पोटी जन्म आलेले 2 भाऊ. सो इट इज नॉट अबाउट द कम्युनिटी, इज अबाउट द माइंडसेट ऑफ द पर्सन. इट इज व्हॉट ही डज आफ्टर गेटिंग दॅट मनी ऑर टू जनरेट दॅट मनी. दॅट इज इम्पॉर्टंट. 12 ते 16 या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी बिझनेस माइंडसेटचे फ्री ऑफ कॉस्ट वर्कशॉप चालवतोय. आणि वी डोंट सेल एनिथिंग. की त्या वयातल्या मुलांमध्ये व्यवसायाचे संस्कार होणं गरजेचं, तर पुढची पिढी व्यावसायिकांची घडेल. कसे करता, म्हणजे काय करता ते संस्कार? सो त्या संस्कारांमध्ये बेसिकली व्यवसाय का केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं ना, घरातच व्यवसायाबद्दल निगेटिव्ह बोललं जातं. कदाचित वडिलांना काही निगेटिव्ह अनुभव असतात, मित्रांना वडिलांचा अनुभव आले. म्हणजे माझ्या वडिलांनी मला व्यवसाय का करू नये सांगितलं, कारण त्यांच्या 2 मित्रांना लॉस झाले होते. हे प्रत्येक घरातले काहीतरी की आजी आजोबांनी प्रयत्न केलेले असतात, त्यांना लॉसेस असतात. तर ते कुठेतरी ते ब्लॉकेजेस तोडणं गरजेचं आहे. ते इनर चाइल्ड हिलिंग जो आहे ते तोडणं गरजेचं आहे. पैशाच्या बाबतीतले प्रत्येकाचे माइंडसेट्स असतात, ते तोडणं गरजेचं. सो यू नीड टू ओपन दोज ब्लॉकेजेस. माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर तुम्हाला लोक रडताना दिसतील, विच इज नॉट युज्युअल अबाउट एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम. मी पैशाचे ब्लॉकेजेस तोडतो. काय असतात ब्लॉकेजेस लोकांच्या मनात? कसं असतं, बऱ्याच वेळा माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते म्हणून मी माझ्या वडिलांना वाचवू नाही शकलो. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी हे नाही करू शकलो, की ते नाही, माझ्या बहिणीचं लग्न होतं ते नाही होऊ शकलं. हे पैशामुळे बऱ्याच वेळा, की माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझे डिवोर्स झालेत. हे लोकांनी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ओपन सांगितलेले आहेत का कारणं. सो त्याच्यामुळे ना अननोईंगली और अननोईंगली तुमचे पैशामध्ये नेगेटिव्ह थॉट्स तयार होतात आणि त्याच्यामुळे यू आर ब्लॉकिंग दॅट मनी. सो दॅट ब्लॉकेजेस नीड्स टू बी ओपन. सो त्याला एक प्रोसेस आहे. आय टेक देम थ्रू अ प्रोसेस, जिथे सगळ्यात पहिले मी त्यांना त्यांची जी पैशाची भडास आहे ती पूर्ण बाहेर काढायला लावतो. वॉट एव्हर नेगेटिव्ह थॉट्स यू हॅव अबाउट मनी, जस्ट राईट इट ऑन द पेपर, जस्ट गेट इट आउट. ते करत असताना त्यावेळेस तुम्ही काय फील केलं होतं. सो ते झाल्यानंतर देन तो पेपर असतो जाळतो आम्ही. अरे बापरे. की इट नीड्स टू बी बर्न्ड. दॅट ब्लॉकेज नीड टू बी बर्न्ड.
आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जेव्हा पैसा येईल त्यावेळेस तुम्हाला काय तुम्ही फील कराल. सो दॅट फिलिंग इज इम्पॉर्टंट. अल्टिमेटली मला असं वाटतं कुठलाही यशस्वी माणूस यशस्वी होतो कारण त्याचा का खूप स्ट्रॉंग असतो. वेन युअर व्हाय इज व्हेरी क्लिअर युअर व्हॉट बिकम्स इझी. अँड हाऊ. आणि त्यात तुम्ही शिकवता ते मी पूर्ण How हे तुम्ही प्रोसेस शिकवता. हाऊ ते मी शिकवतो. अच्छा, म्हणजे हे एवढं डीप काम करायला लागतं. हो, कारण ते ब्लॉक बऱ्याच वेळा बघितलं असेल अनेक लोक मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही. हां, ते का होतं? त्याचं कारण आहे की त्यांचे पैशाच्या बाबतीतले ब्लॉकेजेस आहेत. त्यांनी पैशाच्या बाबतीत त्यांचे प्रिकन्सिव्ह नोशन्स क्रिएट केलेले आहेत की ज्याच्याबद्दल कधी बोललेलंच गेलं नाही आहे. लहानपणाचं असेल. अल्टिमेटली आपण आत्ता जे काय अनुभवतो इट कम्स फ्रॉम युअर चाइल्डहुड. पण बऱ्याचदा असं, आता तुमचीच उदाहरण घ्या, तुमचे वडील नोकरी करत होते, त्यांचे वडील नोकरी करत, पण तुम्ही तर बिझनेस करता. हो, मग तुमच्यात तो ब्लॉक नाही झाला ना? नाही झाला कारण त्याचं ऑफकोर्स, पण तो नाही झाला. पण माझा एक स्वतःचा पॅटर्न होता. मी व्यवसाय चालू केल्यापासून दर 4 वर्षानंतर मी लॉसमध्ये जायचो. सो फॉर्च्युनेटली आय गॉट टू नो अ पर्सन ज्यांनी मला ते ब्लॉकेजेस तोडले. त्यांनी काय प्रोसेस केली? मी जी प्रोसेस माझ्या स्टुडंट्सकडनं जी करून घेतो ती त्यांनी तुमच्यावर केली. त्यांनी माझ्याकडनं करून घेतली. मी त्यांच्याकडनं ती शिकलो आणि मी माझ्या त्या स्टुडंट्सकडनं करून घेतो आता की तो ब्लॉकेज तोडा. एकदा ब्लॉकेज तोडला की, आणि ह्याचं अगदी सिम्पल सांगू ना, आज मी समजा सेकंड डेला आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामला तो ब्लॉकेज तोडले जातात आणि मी लोकांना सांगतो की तुम्हाला उद्या दुपारपर्यंत तुम्हाला अनुभव येतील. नेक्स्ट डे लोक सांगतात की माझे 6 महिन्यापूर्वी कोणाकडे पैसे अडकले होते, ते आले. मला एक नवीन टेंडर जे अनएक्सपेक्टेड होतं ते आलं. आणि दिस इज ऑल रेकॉर्डेड. हजारो लोकांसमोर लोकांनी सांगितलेलं आहे. सो दिस इज इट अ मिरॅकल? नो, इट इज नॉट अ मिरॅकल, इट इज अ सायन्स. अल्टीमेटली आपण हे तर मानतो कि जिस चीज़ को शिद्दत से चाहो उस चीज़ को पूरी कायनात आपको मिलाने में कोशिश कर जाती है. हे सो अल्टिमेटली यू थ्रो दॅट इंटेन्शन टू द युनिवर्स. आणि जेव्हा ते युनिवर्सकडनं ओपन होतं त्यावेळेस ब्लॉकेजेस ओपन व्हायला लागतात लोकांना. म्हणजे आय हॅव नोन पीपल की ज्यांनी सांगितलं सर मी व्यवसाय करायला तुमच्याकडे आलो होतो पण व्यवसाय नाही झाला, पण मी परत जॉबला गेल्यानंतर मला प्रमोशन्स मिळाले जे लॉंग अवेटेड प्रमोशन्स होते. एक खूप छान उदाहरण होतं. मी एक प्रोसेस करून घेतली. त्या प्रोसेसमध्ये मी पैशाच्या बाबतीत करतो. नंतर जेव्हा लोक माझ्याबरोबर कम्युनिटीमध्ये राहतात त्यावेळेस मी रिलेशनशिपच्या बाबतीत पण त्यांनाही करतो. माझा फोकस खूप क्लिअर आहे. आय जस्ट डोंट वॉन्ट देम टू बी ट्रेन फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट. आय वॉन्ट देम टू बी ट्रेन फॉर ऑल व्हील्स ऑफ लाईफ. एखादा माणूस जर यशस्वी आहे तर तो कसं म्हणता येईल, त्याचं रिलेशनशिप चांगले आहेत, त्याचं हेल्थ चांगली आहे, त्याची वेल्थ चांगली आहे, त्याचे करिअर त्याचं चांगलं चाललं आहे, त्याच्या कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी त्याचं जे देणं लागतं ते तो प्रॉपर करतोय आणि तो स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी पण व्यवस्थित तेवढाच वेळ देतोय. हे 6 फॅक्टर्स जर तुमच्या लाईफमध्ये असतील तर माणूस सुखी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सो आय वर्क ऑन ऑल दीज 6 फॅक्टर्स. टेल मी हाऊ, कसं करता? सो त्याचे प्रोसेस आहेत. त्या प्रोसेसमध्ये फॉर एक्झाम्पल मी आत्ता जे उदाहरण देत होतो की एक व्यक्ती होतं, त्यांची मुलगी त्यांच्याशी 1 वर्ष झालं बोलत नव्हती. ती कॅनडामध्ये होती. ड्यू टू सम इंटरनल रिझन्स मुलीने बोलणं वडिलांबरोबर सोडून दिलं. मी त्यांच्याबरोबर एक प्रोसेस ऑनलाईन केअर करून घेतली. त्यांना ती प्रोसेस आता मी इथे एक्सप्लेन नाही करू शकत, पण ती प्रोसेस करून घेतली. रात्री त्यांना काही गोष्टी सांगितल्या, लिहून जाळून टाकल्या. त्यांनी जाळून टाकला. त्यांनी मला रडत फोन केला सकाळी माझ्या होते 11:30-12ला की सर माझ्या मुलीने मला फोन केला. मी आता बोलताना माझ्या अंगावर काटा आहे आणि हे ऑन रेकॉर्ड माझ्याकडे आहे. कोणी येऊन माझ्याकडे ऑफिसमध्ये हे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, लोकांनी सांगितलेलं दिलेलं. सो दिस इज नॉट अ मिरॅकल. दिस इज नॉट की असंच झालं. ते इट वॉज की माझे इंटेन्शन्स क्लिअर होते, त्यांचे इंटेन्शन्स क्लिअर. यू जस्ट नीड टू पुट इन दॅट इंटेन्शन. सो ते इंटेन्शन्स पुट इन केले तर व्यवसाय काही करता येऊ शकतं. म्हणजे मी असं काय म्हणतो की माझ्यासारखा मुलगा ज्याचं लहानपण अतिशय मध्यमवर्गीय घरात किंवा काय म्हणतात लोअर मिडल क्लास घरात गेलेला आहे, तो माणूस जर वर्षाचे आज 25, 30, 40 करोड कमवू शकतो तर कोणी करू शकतं. आणि दॅट टू विदाउट एनी सपोर्ट, दॅट टू विदाउट एनी बॅकग्राऊंड. जर मी करू शकतो तर मग कोणीही करू शकतो. काही पॉसिबल आहे. ओनली थिंग इज यू नीड टू बिलीव्ह की तुम्ही ते करू शकता. म्हणजे तुम्हाला ते अचीव करायचं हे बोलणं वेगळं, पण डू यू रिअली बिलीव्ह दॅट यू कॅन अचीव दॅट. म्हणजे अर्ल नाईटिंगेलचं एक वाक्य आहे की व्हॉट द माइंड बिलीव्स अँड कन्सिव्स इट कॅन अचीव. सो यू नीड टू बिलीव्ह इन दॅट, यू नीड टू कन्सीव्ह दॅट अँड ओनली देन यू कॅन अचीव दॅट. आणि काहीच लिमिटेशन नाही आहे, कोणी काही अचीव करू शकतं. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. म्हणजे तुमचं स्वतःचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यात तुमचा बिलीफ नसेल म्हणजे तुम्हीच स्वतःला ब्लॉक करता. हो,
मॅक्सिमम लोक जे फेल होतात, मॅक्सिमम लोक जे व्यवसाय चालू नाही करत, त्याचं कारण असतं स्वतःवरती विश्वास नाही आहे. आणि त्याला जोड लागते आजूबाजूच्या लोकांची, की जमणार आहे का तुला, आपलं थोडी काम आहे करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि ते जेव्हा मी एक सिम्पल सांगतो, मी जेव्हा पहिल्यांदा 1000 लोकांचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम करायचा प्लॅन केला. 1000 लोक. मी पहिले ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स करत होतो. म्हटलं ऑफलाईन करायचं तर म्हटलं छोटं नाही करायचं तर मोठं करू. कारण म्हटलं जर झालं तर इतिहास बनेल, नाही झालं तर असं पण लोक सांगतात होणार नाही आहे. आय नेव्हर हॅड एनिथिंग टू लूज. तर मी जेव्हा पहिल्यांदा प्लॅन केला तेव्हा मी माझ्या टीमशी बोललो. टीमची एक्सप्रेशन असे होते की बाबा काहीतरी सर पिऊन आलेत आज, असे एक्सप्रेशन होते. बायकोला सांगितलं की असं करूया, ती हां अर्धा भरेल. सगळेजण सांगत होते पॉसिबल नाही आहे. 18,000 रुपये फी चार्ज करतो मी 3 दिवसाची. 18,000 रुपये देऊन 1,000 मराठी माणसं आजपर्यंत आली दिसत नाहीत, येणार नाहीत. आणि ते पण एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायला येणार नाही, ते मला प्रत्येकजण सांगत होता. मी म्हटलं ही माझ्यासाठी सगळ्यात सेफेस्ट पोझिशन आहे. ओनली थिंग इज मी बिलीव्ह करत होतो की ते पॉसिबल आहे. कारण मी ते व्हिज्युअलाइज करत होतो, मी ते मॅनिफेस्ट करत होतो. मी ऑलमोस्ट 6 महिने आधीपासून ते मॅनिफेस्ट करत होतो. आणि आय कुड एकदा करू असं प्लॅन केलेला. आत्तापर्यंत 10 प्रोग्राम झालेत, सेम क्वांटिटीचे, सेम ह्याचे 1200 लोक 1500 लोक झालेले आहेत. ह्याचं कारण एकच होतं की माझ्यावर विश्वास होता. आणि जर एखाद्या माणसाचा स्वतःवर विश्वास असेल तो आयुष्यात काही अचीव करू शकतो. पण प्रॉब्लेम कुठे येतो, आजूबाजूची माणसं तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवून देत नाहीत. एखादी व्यक्ती जेव्हा व्यवसाय चालू करायचा विचार करते त्यांना सगळ्यात जास्त खेचणारी माणसं असतात. आपण मगाशी जी सुरुवात केली होती की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही का, याचं ते पण एक कारण आहे की आजूबाजूची माणसं तुला नाही जमणार, आपलं काम नाही, ते हे जास्त सांगतात. तेच इतर कम्युनिटीमध्ये तू व्यवसाय चालू करतोय, काय प्लॅन आहे मला सांग, आम्ही फंडिंग करतो. मॅक्सिमम कम्युनिटीज आज फंड्स काढतात व्यवसाय, इतर आपल्या लोकांनी व्यवसाय करावा म्हणून. मराठी कम्युनिटीमध्ये होताना दिसत नाही. अनफॉर्च्युनेट आहे खूप की आपल्याकडे म्हणजे साऊथ इंडियन शेट्टी कम्युनिटी ठाण्यातली मला माहिती आहे, ते लोक 1% व्याजावरती रेस्टॉरंट काढायसाठी पैसे देतात. आपल्याकडे नाही होत मराठी माणसांमध्ये. एक राजस्थानमधली एक कम्युनिटी, तिकडे समजा एखाद्याने व्यवसाय चालू केला तर लोक जातात रँडमली गल्ला ओपन करतात आणि त्यात मनाला वाटतील तेवढे पैसे टाकून देतात. आपल्याकडे एखाद्याने व्यवसाय चालू केला तर पहिले मागे खेचणं चालू होतं आणि जरी गेलं तर बुके घेऊन जातात. ते 500 रुपयाचं बुके त्याला काहीच कामाचं नाही, त्याच्यात 500 रुपये त्या गल्ल्यात जाऊन टाका, त्याचा व्यवसाय चालू व्हायला मदत होईल. तुम्हाला असं वाटतं का की मुंबई, पुणे या शहरांमधल्यांना एवढं असं ती एक आस नसते की मला यशस्वी व्हायचं आहे, पण एक खेड्यापाड्यातल्या मुलांना हे जास्त असतं का? म्हणजे प्रिव्हिलेज्ड लोकांपेक्षा ज्यांना मिळालेलं नाही, ज्यांना खूप मोठं व्हायचं आहे, ही जी एक असते ना डिझायर, ती खेड्यापाड्यांमध्ये जास्त असते का? असं काही नाही आहे. अल्टिमेटली दोन्हीकडे तितक्याच प्रमाणात ते अर्ज आहे. ॲक्सेसचा प्रॉब्लेम असो, मुंबई पुण्यातल्या किंवा शहरी भागातल्या मुलांचं होतं काय प्लस पॉईंट, की त्यांना आजूबाजूला गोष्टी पटकन मिळतात ॲज कम्पेअर टू खेड्यापाड्यातल्या मुलांना. त्यांना एखादी गोष्ट जर ॲक्सेसेबल करायची असेल त्यांना शहरी भागात यायला लागत होतं. पण नाव विथ सोशल मीडिया त्याची पण गरज नाही आहे. सोशल मीडियातल्यामुळे आज कुठेही गावातल्या अगदी भंडाऱ्यामध्ये बसून किंवा गोंदियामध्ये बसून तुम्ही तिथे गावात बसून पण तुमचा व्यवसाय उभे करू शकता. ओनली थिंग यू नीड इंटरनेट, प्रॉपर इंटरनेट कनेक्शन. आस असते का प्रत्येकामध्ये, त्याचं पॉसिबिलिटीज आहेत कारण त्यांनी गरिबी बघितलेली कायम, आजूबाजूला कायम गरिबी बघितली. आणि मग त्यातनं तो एखादा माणूस रिबेलियस म्हणायला लागतो की मला ह्याच्यात नाही राहायचं आहे. पण अनेक लोक असे होतात की यार मला हेच माझं लाईफस्टाईल आहे, हे डबकंच माझं घर आहे, आणि त्यातच लोक मरून जातात. सो इट इज नॉट अबाउट शहरात आहात की गावात आहात, इट इज अबाउट व्हॉट कॉन्टेंट यू कन्झ्युम. तो सोशल मीडियावरचा असेल किंवा आजूबाजूचा असेल, शाळेतनं शिक्षक कोण मिळतात, असे बरेच त्याला पॅरामीटर्स आहेत. सो तो कॉन्टेंट काय कन्झ्युम करताय. म्हणजे मी जर अगदी सोशल मीडियावरती कच्च्या बदामचे रील्स बघत असेल तर आय एम नॉट गोइंग टू ग्रो. पण मी रोज उठून काहीतरी सेल्फ डेव्हलपमेंटच्या गोष्टी वाचत असेन, बघत असेन, चांगले पॉडकास्ट बघत असेन किंवा अगदी डॉक्युमेंटरीज काही चांगले कन्झ्युम करत असेन, तर दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन ग्रोईंग. आणि मुंबई पुण्यात पण आहेत ना लोक की ज्यांना वाढायचंच नाही आहे. अनेक लोक आहेत की जे खुश आहेत 10,000 15,000 20,000, तर हॅपी. परत कमिंग बॅक टू माइंडसेट देन. Coming back to mindset. So it is not about the place that you're born, it is what you think, what you consume, आणि सर्कल काय तुमचं.
आणि तुम्ही जे वर्कशॉप्स घेता ऑनलाईन ते अतिशय मला वाटतं अगदीच 19 रुपीज ते पण घ्यायचे म्हणून घेतो. 19 रुपीजमध्ये इट इज नॉट की त्यातनं काही पैसे बरोबर कमवतो. त्यातनं 19 रुपीजचं का, कारण ते एक ट्रान्झॅक्शनल व्हॅल्यू असावी. बरोबर. म्हणजे मी सुरुवात जेव्हा केली उद्यमी महाराष्ट्र माझ्या ऑर्गनायझेशनची, त्यावेळेस मी पहिलं 1800 लोकांना 15 दिवस फ्री ट्रेनिंग दिलं. पण मग नंतर लक्षात आलं त्या 1800 पैकी 18 लोक पण व्यवसाय नाही करत आहेत. त्यामुळे लक्षात आलं की मग मी माझ्या काही मेंटॉर्सशी बोललो. त्यांनी सांगितलं की काहीतरी चार्ज करायला चालू कर आणि त्यातून तुला लोक जेन्युइन मिळतील. मग नंतर मी 2,500 रुपये चार्ज करायला लागलो ऑनलाईन. नंतर मग 10,000 रुपये चार्ज करायला लागलो. मग जशी कॉस्ट वाढत गेलो तसं मला लक्षात आलं की सिरियस लोक जास्त येत आहेत. बिकॉज दे पेईंग, दे हॅव दॅट व्हॅल्यू फॉर दॅट मनी. आपण आय मेक इट शुअर की जर त्यांनी 99 रुपये पे केलेत मला, तर इतर कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जे भारतामध्ये देत असतील त्यांना जे 10,000 रुपये शिकायला मिळतं ते मी 99 रुपये शिकवतो. मी प्रोडक्ट कसं निवडायचं, तो प्रोडक्ट कुठल्या देशात विकायचा, त्या देशामध्ये बायर कसा शोधायचा, किती कॉस्टला विकायचा, हे सगळं मी त्या 99 रुपयामध्ये शिकवतो. आणि 18,000 रुपयाचं जे ट्रेनिंग मी चार्ज करतो त्याच्यामध्ये मी लोकांना गॅरंटी देतो की तुम्ही बाहेर पडताना माणूस म्हणून वेगळे असाल. एक्सपोर्ट मोठं शिकून जाल पण बाहेर पडताना माणूस म्हणून वेगळे असाल. कोणत्या पद्धतीने माइंडसेट पॉईंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटलं ना की व्यवसाय किंवा लाईफ इज 90% अबाउट माइंडसेट अँड 10% अबाउट स्किल्स. तुमचं जर माइंडसेट परफेक्ट असेल ना, स्किल डेव्हलप करता येतात. पण माइंडसेट म्हणजे कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे, कॉन्फिडंट पाहिजे, कसा पाहिजे? पॉझिटिव्ह माइंडसेट असा काही प्रकार नसतो. कारण प्रत्येक माणूस 24 तास पॉझिटिव्ह राहू शकतो असं माझ्या देवाला पण शक्य होत नसेल. पण रिॲक्टिंग इन अ राईट मॅनर टू द सिच्युएशन इज द राईट माइंडसेट. एखादी सिच्युएशन नेगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह असेल, तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट कसं करताय, तुम्ही त्याच्यावरती ॲक्ट कसं करताय, याच्यावर तुमचा माइंडसेट डेव्हलप व्हायला चालू होतो. माइंडसेट ओव्हरनाईट नाही डेव्हलप होत. इट इज हाऊ यू गो अहेड, हाऊ यू अप्रोच अ पर्सन, हाऊ यू, तुमचा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काय सेट करतायत प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे 2 प्रकारची माणसं असतात. एक, ज्या लोकांना प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायचं असतं, आणि 2, ज्यांना प्रत्येक सोल्युशनमध्ये एक प्रॉब्लेम शोधायचा असतो. सो हे 2 वेगळे खूप वास्ट डिफरंट असणारे, आणि ह्याचा माझ्याकडे असणाऱ्या पैशाशी काही घेणं देणं नाही आहे. लोक गडगंज श्रीमंत असतात पण दुसऱ्या माइंडसेटमधले पण असतात त्यामध्ये पण. सो पैसा किती आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे, तुमचा माइंडसेट काय तो इम्पॉर्टंट आहे. असं कधी म्हणजे आहे झालंय का की जेव्हा ते वर्कशॉपला आले तेव्हा एक वेगळाच माइंडसेट होता आणि मग एकदम त्यांच्या ड्रास्टिक फरक झाला? माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये पहिला दिवस वी टॉक अबाउट प्रोडक्ट सिलेक्शन, मार्केट सिलेक्शन वगैरे. सेकंड डेला जेव्हा ही मनी ॲक्टिव्हिटी मी करतो त्यानंतर मला त्यांचे वाईब्स चेंज होतात. आमच्या वर्कशॉपमध्ये मी त्यांना नाचायला लावतो, उड्या मारायला लावतो. पहिला एक दिवस पूर्ण ते बॅरियर असतं की नाही नको, बाजूला कोण आहे, मला कोण ओळखतील. जशी हा मनी ब्लॉकेज तुटतो त्यानंतर माणूस पूर्णपणे चेंज होतो. त्यांचे अप्रोच चेंज होतात, त्यांचं माझ्या टीमबरोबर बोलण्याचं, लोकांबरोबर बोलण्याचे अप्रोचेस चेंज होऊन जातात. सो आय हॅव दिस गॅरंटी की माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बाहेर पडताना माणूस म्हणून वेगळा होऊन जातो. कारण मी ती प्रोसेस ऑफकोर्स आणि ती प्रोसेस फॉलो केली पाहिजे. काही लोक असे असतात की मी प्रोसेस करतो आणि त्यांच्या बाजूला कोणतरी हसतं, झोपतं, रडतं, त्याच्यावर असतात, काहीतरी त्यांचं चालू असतं. इफ इट ऑल यू डोंट बिलीव्ह इट, त्याला काय अर्थ नाही. मानलं तर देव आहे ना, तर देव पण नाही आहे. सो जर बिलीव्ह केलं, त्याच्या त्या प्रोसेसमधनं केला तर चेंजेस होतात. मी तेच विचार करते की कॉम्पिटिशन इज गोइंग टू बी देअर. मग तुम्ही माझं एखादी पॅशन आहे, माझं एखादं स्किल आहे, पण कॉम्पिटिशन आहे, तर मग कॉम्पिटिशनच्या पुढे जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आय ऑलवेज से की कॉम्पिटिशन नावाचा प्रकारच नसतो. युअर वाईब विल अट्रॅक्ट युअर ट्राईब. मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो, एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग कोचिंगमध्ये किंवा बिझनेस ट्रेनिंग कोचिंगमध्ये, त्यावेळेस 670 एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोचेस होते भारतामध्ये. ही मी गोष्ट सांगतोय 1 मे 2020, 5 वर्षापूर्वीची. 670 लोक होते. त्यावेळेस माझा थोडं करेल का, जमेल का, मी म्हटलं चला ट्राय तर करू. 5 वर्षामध्ये आय एम इंडियाज बिगेस्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोच. मी आजपर्यंत सगळ्यात जास्त लोकांना ट्रेन केलं आहे, प्लस सगळ्यात जास्त सक्सेस स्टोरीज माझ्याकडे आहेत. याचं कारण आय नो दॅट की कॉम्पिटिशन माझ्या प्रकारे यू जस्ट नीड टू अट्रॅक्ट द राईट कस्टमर. प्रॉब्लेम कुठे होतो, लोकांना वाटतं की सगळेच माझे कस्टमर आहेत. असं नाही होऊ शकत. एव्हरी वन कॅन नॉट बी युअर कस्टमर. अगदी टूथपेस्ट आपण जी रोज घरी वापरतो त्या टूथपेस्टचा पण कस्टमर बेस सेम नाही आहे, किंवा सगळेच माझे कस्टमर असं नाही बोलू शकत. कोलगेटमध्ये पण कोलगेट जेलचा कस्टमर ऑडियन्स वेगळा आहे, ती व्हाईट कलरची कोलगेट आहे त्याचा ऑडियन्स वेगळा आहे. टूथब्रशमध्ये पण सॉफ्ट ब्रशचा कस्टमर बेस वेगळा आहे, हार्ड ब्रशचा कस्टमर बेस वेगळा आहे. सो एव्हरी प्रोडक्ट हॅज अ डिफरंट कस्टमर बेस.
तुमचा प्रोडक्टचा, तुमच्या बायरचा पर्सोना तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे, की माझा बायर एक्झॅक्टली कोण आहे, त्याचं वय काय असू शकतं, त्याचे आवडी काय असू शकतात. कारण तुमचं मार्केटिंग त्याच्या भोवती चालणार आहे. त्याचं मार्केटिंग त्याच्याच भोवती. आता चॉकलेट कधी कोणी विचार केला होता की चॉकलेट फेस्टिवलला प्रमोट केलं जाईल, कुछ मिठा हो जाए. आज आपल्याला ॲड झाल्यानंतर लक्षात येतं की आता दिवाळी येणार आहे किंवा गणपती येणार आहे याची, त्या चॉकलेट ब्रँडची. सो त्याचं कारण ते की त्यांनी एक स्टोरी क्रिएट केली, एक पर्स्पेक्टिव्ह क्रिएट केला. सो स्टोरी टेलिंग मॅटर्स अ लॉट इन दिस. मग आता माझ्याकडे एखादी प्रॉडक्ट आहे का, ती सर्व्हिस असते किंवा प्रॉडक्ट आहे, ते मला सेल करायचे, ते महत्त्वाचं आहे की माझा बायर महत्त्वाचा आहे? सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस. तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या बाबतीत कन्व्हिक्शन असणं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. पहिल्याच केसमध्ये तुम्ही विचार केला की मी बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट बनवेल, तर तसं नाही होऊ शकत. प्रोडक्ट तुमचं कस्टमरकडे जाऊन ते रिफाईन होत कस्टमरच्या शिव्या खात ते डेव्हलप होतं. प्रोडक्ट असेल की सर्व्हिस असेल. पण बायरकडे जेव्हा तुम्ही जाता, बायरकडे अप्रोच करता, त्यावेळेस बायरचे रिक्वायरमेंट्स काय आहेत हे जेव्हा तुम्ही समजायला सुरू करता, त्याप्रमाणे तुमचं प्रोडक्ट डेव्हलप व्हायला सुरू होतं. मग असं एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडे की तुम्हाला माहिती आहे की हे प्रोडक्ट आहे, ही सर्व्हिस आहे आणि तुम्ही तो बायर आयडेंटिफाय करून दिला आहे? सगळ्यात पहिलं तर मी कधीच माझ्या मेंटीजला किंवा माझ्या क्लायंट्सला तुम्ही हे प्रोडक्ट करा की आणि या बायरकडे करा हे कधीच नाही सांगत. याचं कारण आहे, प्रत्येकाची लायकिंग वेगळी असते. प्रोडक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय, प्रत्येकाची आवड वेगळी असते. मी सांगितलं बघ कप एक्सपोर्ट करा चालू करा, किंवा मी सांगितलं फ्रोझन फ्रेंच फ्राईज, जे प्रोडक्ट मी एक्सपोर्ट करतो ते एक्सपोर्ट करा चालू करा, मला त्याच्यामध्ये गती मिळाली आहे, तर त्या बायरला, त्या माणसाला मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे. प्रत्येकाचं जसं मी म्हटलं की वाईब विल अट्रॅक्ट युअर ट्राईब. सो त्याची वाईब काय, सो त्याच्यासाठी एक प्रोसेस मी देतो की त्या प्रोसेसमध्ये तुम्ही आयडेंटिफाय करा की तुमचं लायकिंगचं प्रोडक्ट काय आहे. ते काय आहे प्रोसेस? ती प्रोसेस सिम्पल आहे. बेसिकली तुमचा इंटरेस्टमध्ये नंतर गव्हर्नमेंटच्या साईट्स काही रिसर्च करायला सांगतो. रिसर्चच्या भोवती तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती मग त्यांना रेफरन्सेस देतो. ChatGPTचा वापर करायला सांगतो. असं एक पूर्ण माझ्यामध्ये 5 ते 6 तासाची पूर्ण प्रोसेस येते. पण त्यातनं द पर्सन कॅन आयडेंटिफाय की मला कुठल्या प्रोडक्टवरती ॲटलिस्ट एक 2 ते 3 प्रोडक्टचा अंदाज येतो. आज भारतातनं साधारणपणे 6,500-7 हजार प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात. अच्छा. सो त्यातनं मग त्याला 2 ते 3 प्रोडक्टवर आणून ठेवतो की हे 3 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, त्यातनं मग तुम्ही डिसाईड करा. दॅट गोज विथ हिज इन्स्टिंक्ट. आणि बायर पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं गेलं तर जगात जर कोणी सांगत असेल की मी तुम्हाला बायर देतो, तो माणूस खोटं बोलतोय. मी तुम्हाला लीड्स देऊ शकतो, मी तुम्हाला बायर नाही देऊ शकत. ही गोष्ट मी रेग्युलर लोकांना सांगतो की कोणी तुम्हाला जर बायर देत असेल तर माणूस खोटं बोलतोय. कारण बायरची रिक्वायरमेंट काय आहे, बायरला तुमचं प्रोडक्ट आवडणार आहे का, तुमची क्वालिटी प्रोडक्टची आवडणार आहे का, हे तुम्ही आणि तो बायर तुमच्या कम्युनिकेशनवर ठरवू शकता. थर्ड पर्सन कॅनॉट टेल यू की नाही हा बायर आहे, याची ही रिक्वायरमेंट आहे. आय कॅन जस्ट कनेक्ट यू. त्यामुळे मी ते कधी त्यात भानगडीत पडत नाही, कारण मी फक्त प्रोसेस देतो. अगेन आय फोकस मोर ऑन, माझं म्हणणं एकच आहे की मी एकदा बायर देईन, 2दा बायर देईन, 5 वेळा बायर देईन. उद्या मी मेलो तर मग तुम्ही धंदा बंद करणार. त्याच्यापेक्षा बेटर मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला बायर कसा शोधायचा. दॅट इज द आयडियल वे ऑफ एनी बिझनेस कन्सल्टंट शूड वर्क ऑन. मग सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्त व्यवसाय होऊ शकतो का, की जिथे तुम्ही ॲक्च्युली एक्सपोर्ट करू शकता? मॅन्युफॅक्चरर्स पण करू शकतो. मॅन्युफॅक्चरर्सला एक अप्पर एज असतो की त्यांना प्रोडक्टची कॉस्ट वरखाली करता येते. मी जेव्हा ट्रेडर म्हणून काम करतो तेव्हा मला एक लिमिटेशन असतं की मी एका पॉईंटच्या वरती नेगोशिएट नाही करू शकत. पण मॅन्युफॅक्चरर्स ऑफकोर्स दे हॅव अप्पर एज ऑलवेज. अप्पर मॅन्युफॅक्चरर असतील किंवा डिरेक्ट सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील. पण दॅट डज नॉट मीन की इतर जो माणूस मॅन्युफॅक्चरर नाही आहे किंवा स्वतः शेतकरी नाही आहे तो एक्सपोर्ट नाही करू शकत. मी स्वतः ट्रेडर आहे, माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे, माझं स्वतःचं मर्चंट ट्रेडिंग शेती नाही आहे. भारतामधनं लोकल बिझनेस जो केला जातो B2C मध्ये किंवा B2B मध्ये असेल, हा 75 to 80% बिझनेस ट्रेडर्स करतात, मॅन्युफॅक्चरर्स नाही करत. मी एक्सपोर्टचा पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय. त्यामुळे जरी तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल तुमच्यासाठी स्कोप्स आहेत, पण इव्हन मर्चंट ट्रेडर म्हणून पण स्कोप्स आहेत. प्रत्येकासाठी या इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहेत, बिझनेसमध्ये स्कोप आहेत. आणि आता जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा आपण म्हटलं व्यवसाय करायचा ठरवला तर म्हणजे असे टॉप 3 देश कुठले आहेत की जिथे जास्त रूल्स रेग्युलेशन्स नाही आहेत, सोपं आहे मला एक्सपोर्ट करणं? एनी अंडर डेव्हलप्ड ऑर डेव्हलपिंग कंट्री. लोक सगळ्यात मोठी चूक करतात की लोक डेव्हलप्ड कंट्रीजकडे जातात, US, युरोप हे मेजर टार्गेट करतात. पण मला असं वाटतं की पहिले ज्या अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्री आहेत तिकडे चुका करून घ्याव्या. की तिकडे काही चुका जरी झाल्या, कुठल्या साधारण कंट्रीज? आफ्रिकन कंट्रीज झाल्या. आफ्रिकन कंट्रीजमध्ये एंट्री खूप इझिली पॉसिबल आहे. एशियन कंट्रीज आहेत बऱ्याचशा.
तिकडे एंट्री करा. अल्टिमेटली इट इज अबाउट जनरेटिंग रेव्हेन्यूज. आणि तो एक स्टॅम्प लागणं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक्सपोर्टर आहात. एकदा बांगलादेश, समजा तुम्ही बांगलादेशला एक्सपोर्ट केला असेल अगदी, तर बांगलादेशला तुम्ही एक्सपोर्टर, युअर एक्सपोर्टर. त्याच्यानंतर तुम्ही US मार्केटमध्ये जाताय, त्यामुळे तुम्हाला अगदी एक प्रोसेस पूर्ण माहिती असते. काय चुका होऊ शकतात, काय होऊ शकतं, ते तुमचं एक पूर्ण ती प्रोसेस, यू हॅव गॉन थ्रू दॅट प्रोसेस. पण जर डिरेक्टली तुम्ही समजा पहिला स्टेट US ला करताय, तर US नॉर्म्स ऑलरेडी स्ट्रिक्ट आहेत आणि त्यात बेसिक गोष्टीमध्ये जर चुकलात तुम्ही, तर तुम्ही कदाचित ब्लॅकलिस्ट होऊ शकता, बॅन होऊ शकता. सो बेटर ट्रायल एरर जो आहे तो पूर्ण डेव्हलपिंग अँड डेव्हलप कंट्रीजमध्ये करावा आणि नंतर मग डेव्हलप कंट्रीजमध्ये जावं. पण आजच्या तारखेला मला विचाराल तर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जास्त बिझनेस आहे दॅन डेव्हलप्ड कंट्रीज. कारण डेव्हलप कंट्रीजमध्ये ऑलरेडी सगळेजण जाऊन बसलेले आहेत. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये लोक अजून एक्सप्लोर करतायत. सो ते मार्केट इझी आहेत एंटर करायला. आणि मग आपल्याकडे एक्सपोर्ट करणाऱ्याला काही विशेष सवलती आहेत का इंडियन गव्हर्नमेंटच्या? इंडियन गव्हर्नमेंटच्या 2 सवलती आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता त्या गव्हर्नमेंट तुम्हाला इन्सेंटिव्ज देतं. आणि हे इन्सेंटिव्ज अगदी 5% पासून 20% आहे. म्हणजे तुमचा 1 लाखाचा कंटेनर समजा 1 लाखाचा कन्साइनमेंट जात असेल, त्या 1 लाखामध्ये तुमचं प्रॉफिट ₹1 असो किंवा 99,000 रुपये असो, जर गव्हर्नमेंटने सांगितलं 10% मार्जिन तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे, तर 10,000 रुपये तुम्हाला मिळणारच आहेत. अच्छा. सो ते एक आहे इन्सेंटिव्ह. दुसरं आहे ते म्हणजे ECGC नावाचं एक बॉडी आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जे तुम्हाला एक्सपोर्ट करण्यापूर्वी तुम्ही त्या बायरबरोबर काम करा की नका करू हे सांगतं, की तो जेन्युइन आहे की नाही आहे. हे लोकल बिझनेसमध्ये होत नाही. आणि एक्सपोर्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे करा, आणि एक्सपोर्ट केल्यानंतर समजा त्या माणसाने पैसे बुडवले तुमचे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला त्याचे 90% पैसे परत करते. हो हो. विच इज अननोन टू पीपल हु आर ऑलरेडी इन एक्सपोर्ट्स. मी तोच एक पुढचा प्रश्न विचारणार होते की मी केलं एक्सपोर्ट आणि मला पैसेच नाही आले तर काय? सो एक फॅक्टर, एकदा ॲडव्हान्सवरती काम करा. ॲडव्हान्सवरती देतात लोक ॲडव्हान्स? हो, माझ्याकडे पहिल्यांदा ट्रेड करणाऱ्या लोकांना 100% ॲडव्हान्स मिळालेले आहेत. कारण आय हेल्प देम टू सेटअप दॅट सिस्टम्स. की तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर जेन्युइन वाटणं इम्पॉर्टंट. ते जेन्युइन कसं वाटावं, त्याच्या पूर्ण सिस्टम्स, त्यांचे डिजिटल फुटप्रिंट्स क्रिएट करणं, आय ट्रेन देम फॉर दॅट. आणि त्याच्यानंतर पण मग काही लोक म्हणतात आम्ही 70% ॲडव्हान्सवरती करतो, काही 30% नंतर करू. सो दॅट डिपेंड्स ऑन द बायर टू सेलरचं जे आहे ते. पण 100% ॲडव्हान्स मिळतात. अगदीच असं बऱ्याच वेळा होतं की बायर जेन्युइन आहे आपल्याला कळतं आहे, तर मग त्या केसमध्ये ECGC व्हेरीफाय करून घ्यायचं. ECGCला सांगतात त्यांच्यावर काम करा की नका करू. ECGCने सांगितलं तर मग काहीच प्रॉब्लेम नाही करा, कारण गव्हर्नमेंट अशी तुमची जबाबदारी घेते पेमेंटची. आणि ई-कॉमर्सवर कसं काय जायचं? ई-कॉमर्स हा एक खूप अनएक्सप्लोर्ड बिझनेस आहे आपल्याकडे राहणार मराठी मार्केटमध्ये. ई-कॉमर्सपेक्षा मी तर सांगेन पहिले ज्यांच्याकडे पैसे नाहीच आहेत ना बिझनेस चालू करायला, त्यांनी ड्रॉप शिपिंगमध्ये बिझनेस चालू करावा. ड्रॉप शिपिंग म्हणजे काय, तर समजा मला हा पेन सेल करायचा आहे, ह्या पेनचा मॅन्युफॅक्चर आहे, मी त्या पेनच्या मॅन्युफॅक्चरकडे अप्रोच जात होतो, त्याला सांगतो की बाबा तो पेन तुझ्याकडेच ठेव, मला फक्त त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स दे. ते स्पेसिफिकेशन घेऊन मी माझं एक ऑनलाईन स्टोअर क्रिएट करतो. ॲमेझॉन, ई-कॉमर्स, मेशो, जे काय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे मी पोस्ट करतो, त्याचं मार्केटिंग करतो, सेलिंग करतो. ऑर्डर जनरेट झाल्यानंतर पहिले पैसे माझ्याकडे येतात. समजा मी हा पेन 4,000चा पेन आहे, मी त्याच्याकडनं 3,000ला घेतला, मी 4,000ला सेलिंग ठेवलं, 1,000 रुपये माझे मी काढून घेतो, 3,000 रुपये त्याला ट्रान्सफर करतो, 3,000 रुपये त्याला मिळाल्यानंतर तो ती शिपमेंट डिलिव्हर करतो. पण ते ट्रेडिंग झालं मग? हा ट्रेडिंगच आहे, पण ई-कॉमर्स थ्रू. सो इथे मला इन्व्हेस्टमेंट काहीच नाही लागली अदर दॅन माय मार्केटिंग कॉस्ट, जी मी अगदी दिवसाचे 100 रुपयाप्रमाणे मार्केटिंग करू शकतो. कुठे करायचं मार्केटिंग? समजा तुम्ही ॲमेझॉनवरती करता तर ॲमेझॉनचे इंटरनल अल्गोरिदम सेट आहेत, अच्छा, त्याच्यावरती करू शकता. किंवा तुम्ही व्हॉट्सअप मार्केटिंग करू शकता, मेटा मार्केटिंग करून लोकांना तुमच्या त्या ॲमेझॉनच्या स्टोअरवरती डायव्हर्ट करू शकता, सोशल मीडियावरती. सो ही सुरुवात असू शकते. आणि ई-कॉमर्समध्ये लोकांना असं वाटतं की मोठे बिझनेस बनत नाहीत. अनेक ब्रँड्स आहेत जे मला माहिती आहेत 500-500 करोड रुपये वर्षाला रेव्हेन्यू करतात. म्हणजे अगदी एक परफ्यूमचा ब्रँड आहे बेला विटा नावाचा, त्यांनी वर्षाला 250 करोड रुपयाचा रेव्हेन्यू केला ई-कॉमर्स सेलिंग करून. बोट कशावरून उभं राहिला, ई-कॉमर्सवरून उभं राहिला. नायका ई-कॉमर्स बिझनेस आहे. शुगर कॉस्मेटिक ई-कॉमर्सवरती उभं राहिलेलं आहे. सो ई-कॉमर्सवरतीच हे सगळे मोठे झाले, नंतर यांचे फिजिकल स्टोअर झालेले आहेत. सो ई-कॉमर्समध्ये स्कोप्स आहेत करायला. ओनली थिंग इज अगेन राईट प्रोडक्ट विथ राईट मार्केटिंग, हे इम्पॉर्टंट आहे. आता काही अगदी छोटे छोटे ऑन्टरप्रेनर्स असतात, म्हणजे काही महिला घरामध्ये लोणची पापड करतात किंवा लाडू करतात किंवा कॅन्डल्स करतात, मग त्यांनी स्केलअप कसा करायचा बिझनेस? त्यांच्यासाठी स्केलअप करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या प्रोडक्टला जर एखादी कल्चरल व्हॅल्यू असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पैठणीचे काही बनवत असाल, ड्रेस बनवत असाल किंवा लोणची पापड बनवत असाल,
तुमचं प्रोडक्ट एक्झॅक्ट घेणार कोण आहे, तुमच्या बायरचा गेला. आय एम कमिंग बॅक टू द सेम पॉईंट, तुमचा बायर पर्सोना काय आहे. तर लोणची पापड आपल्या स्टाईलचे म्हणजे महाराष्ट्रीयन ऑडियन्स, जगभरातले मराठी मंडळ अप्रोच करा. तिकडे तुम्ही अप्रोच करा आणि सांगा आम्हाला आमचं सॅम्पल्स पाठवतो, प्रोडक्ट ट्राय करा, प्रोडक्ट आवडलं तर लोक ऑर्डर करणारच आहेत. सो अगेन अंडरस्टँडिंग द बायर पर्सोना, हा एक पॅटर्न झाला. दुसरा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे तुम्ही प्रॉपर पॅकेजिंग, स्टँडर्ड पॅकेजिंग करून अमेझॉनवरती सेलिंग करायला चालू करू शकता. ते कोणी करू शकतं? हो, अमेझॉन. तुमच्याकडे बेसिक डॉक्युमेंट्स लागतात जे अमेझॉनवाले तुम्हाला सांगतात. अमेझॉनचं FBA नावाचा प्रकार आहे, फुलफिलमेंट बाय अमेझॉन. तर त्याच्यावरती तुम्ही जाऊन ते तुम्हाला पूर्ण गाईड करतात. तुमचे डॉक्युमेंट्स काय पाहिजेत, रजिस्ट्रेशन कुठले पाहिजेत, पॅकेजिंग कसं पाहिजे, प्राइसिंगसाठी पण ते लोक गाईड करतात तुम्हाला. म्हणजे मी अगदी लाडू चिवडा विकत असले तरी सुद्धा? हो, आता जाऊन अमेझॉनवरती बघा, विकतायत लोक, अमेझॉनवरती विकतायत. पण मग ते म्हणजे मी घरी ते बनवते आणि मी त्याच्यावर लिस्टिंग करायचं. हो, आणि ऑर्डर आलं की मी शिप करायचं. तुम्ही शिप करायचं की अमेझॉन पण त्यांना तुम्हाला हेल्प करतं शिप करायला. अच्छा, सो मी अगदी छोट्या प्रमाणात काही घरात करत असले, इफ माय प्रॉडक्ट इज गुड आय कॅन सेल इट ऑन अमेझॉन. 100% पॉसिबल आहे. की कॉस्मेटिक्सचे ब्रँड्स आहेत. माझा एक स्टुडंट आहे, तो कॉस्मेटिक्स, लिपस्टिक्स आणि होममेड चॉकलेट्स एक्सपोर्ट करतो कॅनडा, सिंगापूर आणि अजून एक कुठल्या तरी मार्केटमध्ये ई कॉमर्सवरनं. त्यासाठी कुठलं असतं ई कॉमर्स? म्हणजे त्यासाठी कुठलं एखादं ॲप आहे अमेझॉन सारखं? अमेझॉन सारखे अनेक ॲप आहेत. अमेझॉन मेशो आहे, अमेझॉन आहे, 101shop.com आहे. सो प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळे ई कॉमर्स हे आहेत. म्हणजे अमेझॉन इंडिया वेगळा आहे, अमेझॉन नेदरलँड वेगळा आहे किंवा अमेझॉन. सो ते अमेझॉन तर आहेच, पण इतर पण छोटे छोटे हे भरपूर आहेत. तिथे लिस्टिंग करायचं. किंवा जर थोडीफार इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही तुमचं ई कॉमर्स स्टोअर क्रिएट करा, सोशल मीडियावर त्याला हाईप करा, मार्केटिंग करा, लोक तुमच्या स्टोअरवरती येऊन बाय करतात. म्हणजे आत्ता जो मी रिसेंटली बघितलं असं एक ॲड्स येतात रेग्युलरली भगवद्गीतेच्या, 12,000 रुपयाला भगवद्गीता सेल करतात. कन्सेप्ट सिम्पल आहे. त्याच्या भगवद्गीतेचा श्लोक आहे, त्याच्या बाजूला त्याचा QR कोड दिला आहे, स्कॅन करा आणि मग तुम्हाला श्रीकृष्ण येऊन स्वतः सांगतो ती भगवद्गीता. 12,000 रुपयाला सेलिंग होते. त्याची कॉस्ट मी काढली, जे मॅन्युफॅक्चर त्यांच्याकडनं, त्याची कॉस्ट इज अराउंड 1,800 रुपीज. बाकीचे मार्केटिंगचे, आणि पीपल आर बाईंग इट. पीपल आर बाईंग इट लाईक मॅड. सो अगेन प्रोडक्ट पोझिशनिंग, तुम्ही तुमचं प्रोडक्ट कसं पोझिशनिंग करताय याच्यावरती गोष्टी डिपेंड करतात. आता हे झालं फिजिकल प्रोडक्ट, पण एखादी सर्व्हिस असेल तर ती कशी सेल करायची? म्हणजे मी गाणं शिकवते, नाच शिकवते किंवा असं काही, तर ती स्केल अप कशी करायची? सर्व्हिस एक्सपोर्ट्स भारताच्या GDPच्या 54% हा सर्व्हिस एक्सपोर्ट्स आहे. ते झालं IT. पण नाही, कोचिंग सर्व्हिस मी तुम्हाला लिस्ट सांगू शकतो. अकाउंटिंग सर्व्हिस, लीगल सर्व्हिसेस, टुरिझम सर्व्हिसेस, पर्सनल लेवलला. हो, B2B पण आणि B2C पण होत आहेत. किंवा ट्रेनिंग अँड कोचिंग तर मला असं वाटतं की इंडिया काही वर्षामध्ये हब बनेल ट्रेनिंग आणि कोचिंगचा. पण अनफॉर्च्युनेटली साऊथ ऑफ इंडिया इज ऑलरेडी टेकन दॅट पार्ट. महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग कोचिंगच्या होते अजून तितकं जास्त स्ट्रॉंगली हे नाही झालेलं आहे. बिंग व्हेरी फ्रँक, माझ्याकडे 1200 लोक येण्याचं कारणच ते, कारण अजून तितके मोठे ट्रेनर कोचेसच नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. साऊथला जा तुम्ही, अनेक ब्रँड्स आहेत की ज्यांच्या ट्रेनिंग कोचिंगला 3,000, 4,000 लोक असतात. कसलं कोचिंग करतात ते? माइंडसेट कोचिंग करतात, मनी माइंडसेट कोचिंग करतात, किंवा स्किल डेव्हलपमेंट करतात. बरेच होतात ट्रेनिंग कोचिंग. पण माणसं मिळवायची कुठून? 3 आणि 4,000 येतात कुठून? येतात. सोशल मीडियावरती मार्केटिंग करा प्रॉपर तुमचं. अल्टिमेटली जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व्हिसबद्दल एक्सपर्ट आहात हे जेव्हा लोकांना दाखवायला जाता, त्यावेळेस लोक तुमच्याकडे येतात. लोक काय करतात, लोक जनरल प्रॅक्टिशनर बनायला जातात. मी डॉक्टरांच्या भाषेत सांगतो की एखाद्या GPकडे मी गेलो, मला डोकं दुखतंय म्हणून, तो GP त्या गोष्टीसाठी माझ्याकडे 100 रुपये घेईल की 500 रुपये घेईल. तेच डोकं दुखतं घेऊन मी एखाद्या सर्जनकडे गेलो तर त्याच गोष्टीसाठी तो 5,000 रुपये घेईल. सो यू हॅव टू बिकम दॅट सर्जन. मायक्रोनिश नावाचा जो प्रकार आहे, लोक काय करतात, मॅक्रोनिश करतात. माझंच एक्झाम्पल देतो. आय एम अ बिझनेस कोच, हा झाला माझा मॅक्रोनिश. त्यातून माझा मायक्रोनिश झाला की आय एम अ बिझनेस कोच फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट एंटरप्रेन्युअर्स. त्यातनं पण माझा मायक्रो झाला की आय एम अ बिझनेस कोच फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर्स, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस फॉर मराठी ऑडियन्स. अच्छा, तुम्ही फक्त मराठी लोकांसाठी करतो. माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भारतातल्या सगळ्या राज्यातनं लोक ज्यांना मराठी फक्त कळतं, ती लोक येऊन, माझं बोलता पण येत नाही, ती लोक ट्रेनिंग अटेंड करतात. माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला प्रत्येक वेळेस 7 ते 8 देशांमधनं लोक ट्रॅव्हल करून ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतात. पण असं मराठीतच का? तो माझा एक कुठेतरी हे आहे. मग मी महाराजांना फार मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. मला असं वाटतं की भारतातला एकमेव माझा ट्रेनिंग प्रोग्राम आहे की ज्याची सुरुवात
छत्रपती शिवाजी महाराज की जयनी होते आणि ज्याचा एंड जय जय महाराष्ट्राने होतो. आय एम द ओनली वन हे मी अभिमानाने सांगू शकतो. आणि इवन रादर माझ्या ऑर्गनायझेशनचं उद्यमी महाराष्ट्राचं नाव जे त्याचा खालचं टॅगलाईन आहे ते टॅगलाईन आहे माझ्या हातावर असते कायम, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. महाराजांचं वाक्य आहे, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. ते वाक्य मी माझ्या आयुष्याचं एक ध्येय म्हणून जगतो. मला असं वाटतं महाराजांचं लाईफ जगणं शक्य नाही आहे, पण त्यांचं एक वाक्य जरी मी जगू शकलो तरी आय विल बी डुईंग खूप मोठं काम करणं असं मला वाटतं. शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम आणि त्यांची प्रेरणा ह्याचा कुठेतरी उगम असेल ना? वाचन, लहानपणापासून वाचनाची आवड होती. महाराज वाचनात भरपूर आले. महाराज गडकिल्ल्यांवरती जाऊन अनुभवता आले आणि ते कुठे मी आता तुमच्याशी बोललो असं महाराजांचं नाव आलं तर मला अंगावर शहारा आला माझ्या. ते कुठेतरी आहे. मला असं वाटतं की मी कुठल्या तरी जर मी त्यांचा मावळा असेल, एखादं छोटंसं काम करत असेल काहीतरी त्यांच्या याच्यामध्ये, आणि ते एक कुठेतरी एक वाक्य फक्त विचार करणं, महाराजांनी एवढं आयुष्य जगलं त्यांचं, एक वाक्य त्यांचं मी माझ्या आयुष्याचं ध्येय म्हणून जर जगून मी आजपर्यंत जर 23-24 हजार लोकांना ट्रेनिंग देऊन व्यवसाय केला नाही केला, किती लोकांनी केला पुढचं झालं, पण ॲटलिस्ट 23,000 लोकांनी हा प्रयत्न केला की ते व्यवसाय करू शकतात. ते त्यांच्या आत्ता पर्सनल लाईफमध्ये काय करत असतील, काही लोक करतात मला सांगत पण नाहीत, पण 23,000 नवीन लोकांनी व्यवसाय चालू करण्याचा उगम त्यांच्या आयुष्यातला झाला. याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटत नाही काय की ऊर्जा मी देऊ शकलो. आणि महाराजांच्या बाबतीत मला एक खूप चांगला गुण वाटतो ते म्हणजे सगळे गडकिल्ले दिल्यानंतर, हरल्यानंतर पण परत उभं राहून स्वराज्य निर्माण करण्याची ताकद आहे ना, ती एका व्यावसायिकाचा माइंडसेट असला पाहिजे असं मला वाटतं. जे मी मगाशी बोललो की बाउन्स बॅक ॲटिट्यूड. सो त्यांच्या लाईफमध्ये शिकणारं भरपूर आहे, बट आय फील ते इन्स्पिरेशन आहेत माझं. त्यांचे कोणते असे महाराजांचे गुण तुम्ही घेतलेत किंवा लोकांनी घ्यावे असं तुम्हाला वाटतं व्यवसाय करताना? सगळ्यात मोठा गुण जो आत्ता मी सांगितलं की सगळं गेलं, सगळं संपलं तरी मी परत उभा राहीन, मी परत स्वराज्य निर्माण करेन, हा सगळ्यात पहिला गुण. बरोबरीला कोणी नाही, मागे कोणी नाही. जे म्हणतात ना की आम्हाला व्यवसायाला भांडवल नाही आहे, व्यवसायाला सपोर्ट नाही आहे, महाराजांकडे कुठलं होतं भांडवल? महाराजांकडे कोण होतं सपोर्टला? एक आईनी फक्त त्यांच्या डोक्यात तो संस्कार केला स्वराज्याचा आणि त्याच्यावरती त्यांनी अनस्किल्ड लोकांबरोबर स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं. महाराजांकडे स्किल्ड लोकं नव्हती, त्यांनी ते अनस्किल्ड लोकांना ट्रेन करत करत हळूहळू पुढे जात जात एकत्र केलं आणि मग पुढे गेले. आज माझ्या कंपनीमध्ये पण आमच्याकडे रूल आहे की माणूस जर घ्यायचा असेल नवीन कामाला तर तो अनस्किल्ड असला पाहिजे, त्यांनी आधी कुठेही काम केलं नसलं पाहिजे. फ्रेशर्सना आपण कामाला घेऊ, त्यांना आपण ट्रेन करत करत आपण पुढे घेऊन जाऊ. म्हणजे आज माझे ॲडमिन हेड असतील, माझ्या कंपनीचे CEO असेल, हे सगळेजण शून्यातनं माझ्याबरोबर वरती आलेले आहेत. सो ते मी फॉलो करायचा प्रयत्न करतो माझ्या कंपनी याच्यामध्ये. पण बरेच गुण आहेत महाराजांचं. असं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला गेलं तर मल्टिपल गोष्टी आहेत जे महाराजांच्या लाईफमध्ये खरा व्यावसायिक शिकू शकतो. पण या 2 गोष्टी मला असं वाटतात की प्रामुख्याने मी त्याच्यावरती फोकस करतो. आता तुम्ही मराठी लोकांसाठी हे करता, तर मला असं विचारायचं आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत मराठी लोकांमध्ये की ज्या त्यांनी बदलायला हव्यात? ना तर मी हे बोलायला गेलो तर तुमच्या खाली ट्रोलिंग चालू होईल मला. नाही, पण बदलायला हवं ना. आपल्याला ग्रोथ हवी आहे, आपल्याला जर यशस्वी व्हायचे तर आपल्याला स्वतःला बदलणं आवश्यक आहे, नाही का? तर अशा कुठल्या गोष्टी बदलल्या पाहिजेत मराठी लोकांनी? आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो जे मी इव्हन माझ्या कमेंट्समध्ये पण बघतो. समजा आता 1000 लोकांनी ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला, त्यातनं 500 लोक सक्सेसफुल झाले की त्यांनी त्यांचे व्यवसाय चालू केले. बाकीचे लोक ॲक्शन न घेता मी कसा चुकीचा याचा विचार करतात. माझं सिम्पल म्हणणं असतं की बाबा सिस्टीम तीच आहे, त्याच सिस्टीममधनं इतर 500 लोकांनी तो व्यवसाय चालू केला आहे, म्हणजे तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तो सगळ्यात पहिला गुण जो केला तो एक्सेप्टन्स, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, दुसऱ्याला दोष न देता. आज आपण एखादी गोष्ट चुकीची घडली की माझे ग्रहच खराब आहेत, माझ्या आईवडिलांनी सपोर्ट नाही केला, माझ्या मावशीनी सपोर्ट नाही केला, माझ्या नातेवाईक श्रीमंत होते त्यांनी सपोर्ट नाही केला, तू काय केलं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, चूक असो किंवा बरोबर, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगली तेव्हा सांगता की बाबा हे माझ्यामुळे झालं, तेव्हा चूक असेल तेव्हा पण सगळ्यात पहिले रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हा गुण आपल्या लोकांमध्ये खूप कमी दिसून येतो. ती एक गोष्ट माझ्यामध्ये जर चेंज करता आली की, आणि ज्या दिवशी माणूस रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला चालू होतो ना त्या दिवशी त्याला त्याचे मार्ग ओपन व्हायला चालू होतात. दुसरं, मोठी स्वप्न बघणं. लोक मोठी स्वप्न एखादा जर बघत असेल तर त्याला मागे खेचतात. की एखाद्याचा विचार करतो मी मध्यंतरी माझ्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये माझ्या घरात बोलवतो भावंडांमध्ये की यार माझा प्लॅन आहे की मी काही वर्षांमध्ये अमुक गोष्ट घेईन जी मला माहिती आहे आज माझ्या अवकादीच्या बाहेरची आहे,
तर त्यावेळेस सगळं नाही पॉसिबल नाही, असं नाही होणार. माझं एक बहीण मला बाजूला घेऊन गेली, ओंकार तू विचार करतोस ना तर करशील, कारण तू आत्तापर्यंत हा विचार केलास की तू ते केलेलं आहेस. ते सांगणारी बहीण लोकांकडे नाही आहे. जर तुम्हाला नाही जमत, आणि तिने काय तिच्या आयुष्यात खूप अचीव केलं असं नाही आहे, ती मध्यमवर्गीय हाऊसवाईफ आहे, पण तिने ते प्रोत्साहन मला दिलं, त्यात मला कुठे यार ती बोलते ना, मग करू शकतो. आपल्याकडे ते फक्त बोललं जातं की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पण ते लढ म्हणणारी माणसं कमी आहेत. आणि माझ्या मते मी उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून तेच करतो आहे की आज लोकांकडे सांगणारं कोण नाही की तू करू शकतोस. मी ते सांगण्याचं काम करतो आहे. मी ते व्यावसायिक होतील की नाही होतील हे मला माहीत नाही, पण ॲटलिस्ट त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स डेव्हलप करू शकतो किंवा करतो आहे की ते करणं पॉसिबल आहे. नाहीतर बाजूबाजूला, आणि नेगेटिव्हिटी ऑलरेडी आपल्याकडे आजूबाजूला खूप आहे. आणि दुसरं एक गोष्ट चेंज करणं मला जे वाटतं गरजेचं आहे, जे ग्रामीण महाराष्ट्रातल्या त्यांना वाटतं, सरकारच्या योजना याच्यावरती इतकी डिपेंडन्सी आहे. म्हणजे आज माझ्या माहितीत अनेक शेतकरी असे आहेत, ह्याच्यावरती मला कदाचित नेगेटिव्ह हे येतील, अनेक शेतकरी असे आहेत की जे सरकारी योजना न घेता डायरेक्टली एक्सपोर्टचा बिझनेस करत आहेत. लोकल आडतदार, APMC याच्यावरती डिपेंडन्सीच नाही आहे. सो तुम्ही का तर मोठा विचार करत नाही आहे. सो मोठा विचार केल्याशिवाय मोठा अचीव्ह करणं पॉसिबल होणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही एका लिमिटच्या बाहेरचा विचार करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची प्रोसेसचा विचार करत नाही किंवा बॅकवर्क करत नाही. मला उद्या समजा रेंज रोवर वेल्लार घ्यायचे, तर मला बॅकवर्क करायला लागेल ना, की त्याला किती पैसे लागतील, ते पैसे मला जमवायला किती काम करायला लागेल, माझं प्रॉफिट काय असलं पाहिजे. तर ते बॅकवर्क होतच नाही, कारण तुमचे विजन्सच लिमिटेड आहेत. मी जर पोहण्याचा विचार फक्त डबक्यातच करत असेल तर समुद्र माझ्यासाठी शक्यच नाही असं होणार. पण ऑलरेडी काही लोक आहेत ना जे समुद्रात पोहत आहेत. मग जर ते करू शकतात तर मग तुम्ही का नाही करू शकत. हा जो माइंडसेट आहे ना, की जर त्यांनी अचीव्ह केलं आहे तो करू शकतो. त्याला पण 2 पाय, 2 हात, 2 डोळेच आहेत, शिंग आलेली नाही आहेत, शेपूट नाही आहे वेगळी, तो करू शकतो. मग तुम्ही का नाही करू शकत. लोक प्रत्येक माणसाची पॉझिटिव्ह साईड दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याची निगेटिव्ह साईडचा विचार नाही करत. की नाही त्यांनी ते अचीव्ह केलं कारण त्याला घरातनं सपोर्ट होता, त्यांनी ते अचीव्ह केलं कारण त्याला शिक्षण जास्त होतं. तुझी पण एक पॉझिटिव्ह बाजू आहे, त्या पॉझिटिव्ह बाजूवरती वर्क करणं. आपण नेगेटिव्ह बाजूवरती जास्त वर्क केलं जातो स्वतःच्या. आणि अजून एक सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे सेल्फ टॉक. ज्यावेळेस सेल्फ टॉक तुमचे नेगेटिव्ह असतील त्यावेळेस तुमची ग्रोथ कधीच होणार नाही. मी जर माझ्या होते, अरे नाही यार माझं आयुष्यात असं आहे, माझ्या घरातच हा प्रॉब्लेम आहे, माझं हेच प्रॉब्लेम आहे, माझ्या आईवडील सपोर्ट नाही करत, दीज आर माय सेल्फ टॉक. मी जर स्वतःबद्दल बोलताना वाईट बोलत असेल तर मी का अपेक्षा करतो की जगाने माझ्याबद्दल चांगलं बोलावं. जर मी माझ्याबरोबर स्वतःबरोबर जो सेल्फ टॉक हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःबरोबर काय बोलता हे एकदा शांतपणे लोकांनी विचार केला ना तर मॅक्सिमम लोकांना जाणवेल की आपण स्वतःबरोबर नेगेटिव्ह बोलतो. दिस नीड्स टू बी चेंज. बाकी आपली मराठी लोकांमध्ये जिद्द आहे, आपल्या लोकांमध्ये काम करण्याची तयारी आहे, मेहनत करण्याची तयारी असते. आपण पुढे मागे बघत नाही. आपण वेळ आली तर हात उचलायला पण काम पुढे मागे बघत नाही, वेळ आली तर हात जोडायला पण पुढे मागे बघत नाही. सो व्यवसायासाठी लागणारे सगळे गुण आहेत आपल्याकडे. प्रॉब्लेम फक्त या काही ठराविक 2-3 गोष्टींचा आहे, त्या जर चेंज झाल्या. आणि असं नाही हे काय सगळ्याच मराठी माणसांसाठी येत नाही, कारण मराठी माणसं व्यवसाय करत आहेत. मराठी माणसं अनेक आहेत की जे मोठ्या मुद्द्यावरती आहेत व्यवसाय करत असताना. पण जेनेरिक जर सांगायचं झालं तर हे काही गुण आहेत जे दॅट नीड्स टू बी चेंज. कर्जाची भीती वाटते का मराठी लोकांना? असेल कदाचित. नाही, तुमचा काय अनुभव आहे? मला नाही वाटत. माझ्यावरती तुम्हाला नाही, पण होतं कर्ज, पण मी लोकांना तुम्ही भेटता. लोकांना कर्जाची भीती वाटते म्हणण्यापेक्षा कर्ज फेडायचं कसं याची भीती वाटते. कर्जाची भीती नाही वाटत. कर्ज घेताना आपल्या माणसं पुढे मागे बघत नाहीत, त्यांचं प्लॅनिंग प्रॉपर असतं, पण ते फेडण्यासाठीच्या सिस्टीम्सच अवेलेबल नाही आहेत ना. कारण मला व्यवसाय न करता मला नोकरीच करायची आहे. मी एक गोष्ट कायम बोलतो की तुम्हाला जर फक्त EMI भरायची असतील तर मग नोकरीच करा आयुष्यभर. पण आईवडिलांची, मुलांची, बायकोची, नवऱ्याची स्वप्न पूर्ण करायचं तर व्यवसायच करावा लागेल. आणि महाराजांचंच वाक्य ना की राज्य छोटं का असे ना स्वराज्य असावं, तसं मग व्यवसाय छोटा का असे ना स्वतःचा असावा. वडापावची गाडी टाका, सुरुवात त्यातनं करा, छोट्याने सुरुवात होते. आणि दुसरं म्हणजे कर्जाच्या बाबतीत एक मोठा अजून एक हे आहे, तो म्हणजे व्यवसाय चालू करायला मला लोन्स घ्यावे लागतील किंवा पैसे उचलावे लागतील मार्केटमधून. काही गरज नाही आहे. तुमच्या हातात जितके पैसे त्यातनं पण आजच्या तारखेला व्यवसाय उभे करणं पॉसिबल आहे. कारण आपण जे कायम बोलायचो ना फ्युचरमध्ये असं होईल, फ्युचरमध्ये तसं होईल, ते फ्युचर आज आहे. आज आपण AIच्या जमान्यात जगतोय. व्यवसाय चालू करायला भांडवलाची गरज नाही लागत.
फक्त काय करायचा, कुठे करायचा, कसा करायचा याच्यावरती थोडंसं रिसर्च आणि अभ्यास करणं. आणि दुसरा एक प्रॉब्लेम येतो ते म्हणजे लोकांकडनं शिकणं थांबवलं लोकांनी. आपल्या मराठी माणसामध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम बघतोय मी की नाही आता बाज झालं, शिक्षण खूप झालं. शिक्षण म्हणजे फक्त शाळेत जाऊन शिकतो ते शिक्षण नाही आहे. आज मी माझ्या स्वतःच्या ट्रेनिंगसाठी वर्षाला साधारणपणे 40 ते 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. आणि आय फील आय एम द प्रोडक्ट ऑफ दॅट ट्रेनिंग्स. मी माझ्या माइंडसेटवरती काम करतो. मी जे आज सांगतोय तुमच्यासमोर जे बोलतोय कॉन्फिडेंटली त्याचं कारण मी माझ्या माइंडसेटवरती काम केलं. आय गॉट ट्रेन्ड मायसेल्फ फॉर दॅट. मी माझ्या ट्रेनिंग सिस्टीमवरती काम केलं. माझ्या बिझनेससाठी माझे वेगळे कोच आहेत. माझ्या लाईफच्या प्रत्येक ॲस्पेक्टसाठी आय हॅव डिफरंट मेंटॉर्स. तुमचे पण स्वतःचे मेंटॉर्स आहेत? ऑफकोर्स माझे मेंटॉर्स आहेत. म्हणून म्हटलं की अनफॉर्च्युनेटली मला माझं स्वतः ट्रेनिंग घ्यायला मला US ला, कॅनडाला, सिंगापूरला जायला लागतं. कारण महाराष्ट्रामध्ये ट्रेनर्स नाही आहेत किंवा साऊथ ऑफ इंडियाला जावं लागतं. कारण इथे आपल्याकडे तेवढे स्ट्रॉंग ट्रेनर्स नाही. कारण लोक सेल्फ डेव्हलपमेंट करत नाहीत. आणि जे करतायत ते लोक मार्केटिंग नाही करत आहेत. देर आर मल्टिपल ब्युटिफुल मेंटॉर्स इन महाराष्ट्र, पण ते स्वतःला मार्केट नाही करत आहेत. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल माहिती मिळत नाही आहे. आता एक मंत्र, ओंकार माळी का सक्सेसफुल झाले ह्याचा एक मंत्र असेल ना, काहीतरी एक मंत्र सांगा. माझ्या मते मंत्र असं नाही म्हणता येणार. एक सक्सेस ऑफ युअर बाउन्स बॅक ॲटिट्यूड. सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. बाउन्स बॅक ॲटिट्यूड. मी अनेक वेळा पडलो, अनेक वेळा माझ्या लाईफमध्ये अशी पोझिशन आली की सगळं संपलं, करोड रुपयाचं कर्ज झालं, आणि त्यातनं पण मी परत उभा राहिलो. कारण माझा का क्लिअर होता. माय व्हाय वॉज व्हेरी क्लिअर की मला जे करायचं आहे ते माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या मुलांसाठी आणि माझ्या बायकोसाठी करायचं आहे. आणि त्यामुळे मला माहिती होतं की मला काही झालं तरी त्यांना जे लाईफस्टाईल मला द्यायचं आहे, की त्यांना जे आयुष्य मला द्यायचं, की त्यांना जे समाधान मला द्यायचं आहे, ते खूप माझं क्लिअर होतं पहिल्या दिवसापासून. आणि दुसरं माझा का खूप क्लिअर आहे की मला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी व्यवसाय करावा आणि ते व्यावसायिक म्हणून घडावे. म्हणजे मी जेव्हा स्वतः रोज मॅनिफेस्ट करतो की देवाला प्रार्थना करतो, तर माझं सगळ्यात पहिलं वाक्य असतं की मी आज भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोच आहे आणि माझ्याकडनं शिकलेली सगळी लोक त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सक्सेसफुल होत आहेत. सो आय डोंट ओनली थिंक ऑफ माय सक्सेस, आय थिंक ऑफ देअर सक्सेस ऑल्सो. माझ्या प्रार्थनेमध्ये लोकांचा सक्सेस असतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लोकांच्या सक्सेसवरती काम करायला चालू करता, तुमचं सक्सेस बाय डिफॉल्ट येतं. इट्स अ बाय प्रोडक्ट. तुम्ही प्रार्थना करता. मला एकच सांगा, जे यश मिळतं ते देवावर अवलंबून आहे की आपल्या कर्मावर? कॉम्बिनेशन आहे. दोन्ही गोष्टींची दोन्हीचं कॉम्बिनेशन. मी देवावरती खूप विश्वास ठेवतो. मी माझ्या हातात ते खडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी न्यूमरोलॉजी असेल, बाकी ॲस्ट्रोलॉजी असेल, खूप विश्वास ठेवतो. पण फक्त देवावरती विश्वास ठेवून देरे हरी खाटल्यावर येऊ शकत नाही. तुमचे कर्म पण त्या दिशेने असणं इम्पॉर्टंट आहेत. आणि नशिबाची साथ आणि तुमची कर्म ह्याचं कॉम्बिनेशन इज लक. ग्रेट. ओंकारजी, तुम्ही इकडे आलात आज आणि खूप छान अशी आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे यासाठी तुम्हीच हटताय. खूप छान वाटलं, बरं वाटलं आपल्या लोकांसाठी कोणी काम करतंय बघून. थँक्यू सो मच. इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र आणि जय भवानी तुम्ही म्हणता तसं. तर प्रेक्षको, आज ओंकारजी आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर बिझनेस कसा करावा, का करावा आणि कोणत्या प्रकारे करावा हे समजावून सांगितलं. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला जर काही असे गायडन्स हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. ते आपल्याला देतीलच. तुमचे प्रश्न लिहा, तुमचे विचार कळवा, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर विषयाबरोबर, अशाच एखाद्या टॉप एक्सपर्टबरोबर सर्व काहीमध्ये.